त्याच्यामध्ये आपल्याकडे एक जुनी म्हण आहे, शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. की कोयता हातात घेणं, कुणावर वार करणं, मर्डर करणं किंवा गाडी ठोकून पळून गेला, हिट अँड रन आहे, हे प्रकरणं खूप जास्त वाढलेत. मग ह्यात मीडिया आपल्याला असं सांगतं की कायद्याची भीती राहिली नाहीये, म्हणून असं होतंय. मग कायद्याची भीती असावं की कायद्याचं नॉलेज असावं, काय असावं हे सगळं कमी करायला? वकिलाला शुद्ध मराठीमध्ये जो शब्द आहे तो शब्द आहे झगड पिल्लू. तुम्ही काय करा ना की तुम्ही शालेय मुलांना जेल दाखवा, एक जेल व्हिजिट करा, त्यांची एज्युकेशनल व्हिजिट. काय की त्यांना कळू दे की तिथं आतमध्ये लाईफ काय आहे. मला तुमच्याकडे यायच्या आधी किंवा सगळ्याच्या आधी मला थोडं काहीतरी माहित असावं, यासाठी मी कुठल्या मीडियममधून नॉलेज घेऊ शकतो? त्यांची कन्सल्टिंग घ्या, त्यांना तुमचे रिपोर्ट्स दाखवा, थोडक्यात प्रॉपर्टीचे 7-12 दाखवा, कागदपत्र दाखवा, ते तुमचं कुठलाही व्यवहार असेल, आर्थिक फसवणूक झाली असेल, कोणी जेलमध्ये असेल, जामीन व्हायचा असेल, हे सगळं तुम्ही दाखवा, ॲडवाईस घ्या आणि त्याच्यानंतर बेस्ट निवडा. म्हणजे काय असतं, आपल्याला माहिती नसतं, नॉलेज नाही आहे, या भ्रमात खूप टक्के जनता आहे, 60-70% जनता या भ्रमात असते की माझ्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे. आणि तुम्ही जेव्हा त्यांना विचारायला जाता तेव्हा तुम्हाला कळतं की हे तर सगळं करून बसले, हा अन्याय काहीच नाही आहे. फरक असा असतो की एखादं सीन चाललेला असतो आणि जज बसलेले असतात, जज असं त्याला शिक्षा देणार असतात आणि कोणीतरी येतं, ये नाही होऊ सकता. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सौरभ भोसले शोच्या नवीन एपिसोडमध्ये. आज आपल्यासोबत आहेत प्रसन्न कुमार जोशी सर. आणि तुम्ही कधीतरी तुमच्या इंस्टाग्रामच्या अल्गोरिदममध्ये रील पॉपअप झाली असेल, तुम्हाला लॉ ह्या विषयाबद्दल क्युरिओसिटी वाटल्यावर ही रील तुमच्याकडे आली असेल आणि तुम्ही त्यांना पाहिलं असेल. आणि बरेच दिवस झाले पोलवरती तुम्ही प्रश्न विचारत होता आणि तुम्हाला लॉ रिलेटेड पॉडकास्ट हवा होता, तर आज आपण घेऊन आलेलो आहोत. आणि सरांपेक्षा बेटर पर्सन नसतं या पॉडकास्टसाठी, कारण त्यांना 23 वर्षाचा अनुभव आहे या क्षेत्रामध्ये. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे या शोमध्ये. तर माझा जो ट्रेडमार्क प्रश्न आहे तो प्रत्येक पॉडकास्टला पहिला हाच असतो की ईजमध्ये न्यायला सगळ्या ऑडियन्सला, की बालपण कुठं गेलं, शाळेमधून इथपर्यंत कसं आला आणि लॉयर ह्या पेशापर्यंत कसं पोचला? मी फर्स्ट जनरेशन लॉयर आहे, म्हणजे माझ्या घरात काही कोणी वकील नाही आहे. आणि असं पण नाही आहे माझं की माझं काहीतरी खूप लहानपणापासून स्वप्न होतं की मला वकील व्हायचं आहे किंवा मला याच क्षेत्रात करिअर करायचं, असा काहीही विषय नाही. एक जनरली सगळ्या मुलांचे जे काही एम्स असतात त्या पद्धतीने ज्या काळात, म्हणजे आमचा जो काळ आहे हा जेनजीचा काळातले नाही येतात, ओके, आम्ही ओल्ड स्कूलवाले म्हणू शकतो आपण. तर आमच्या काळामध्ये विषय असा होता की एक पॅटर्न ठरलेला असायचा शिक्षणाचा, आणि त्या पद्धतीने लोकांना त्यावेळेस काय व्हायचं की कोणी CA व्हायचं, कोणी CS व्हायचं, ICW व्हायचं, त्या पद्धतीचा तो क्रायटेरिया होता. आय वॉज प्लॅनिंग की मला CS व्हायचं म्हणून मी प्लॅन करत होतो. माझं शिक्षण जे आहे ते सगळं अहमदनगरमध्ये झालं, मी मूळचा अहमदनगरचा आहे. आणि मग तिथं मी हा प्लॅन करत असताना मी त्याच्या एंट्रन्स एक्झाम दे, त्याच्यानंतर मी 12वीनंतर ती एक्झाम असते फाउंडेशन कोर्स ज्याला आपण म्हणतो तो झाला, त्याचे ग्रुप सुटत गेलो मी. आणि माझ्या डोक्यात होतं की आपण एखाद्या कंपनीचा CEO किंवा CS होणार, हे असं डोक्यात घेऊन सगळं चाललेलं. माझी जी फॅमिली आहे त्याच्यामध्ये वडील सेंट्रल गव्हर्नमेंटला सर्वंट होते आणि आमची काही प्रॉपर्टी जी आहे ती वडलोपाची प्रॉपर्टी, एक राहुरीजवळ आंबोरी म्हणून गाव आहे नगरमध्ये, त्या जिल्ह्यात, तर तिथं प्रॉपर्टी होती. आणि त्या प्रॉपर्टीचं एक घरगुती अडचणींमध्ये घरच्यांनी काही प्रॉपर्टी सॉल्ट आउट केली किंवा विकली. ती केल्यानंतर त्यांच्यावरती एकाच वेळेस सिव्हिल, क्रिमिनल असे सगळे केसेस फाईल झाले. ॲज अ गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून ते घाबरून गेले. त्यावेळेस मी FYB होतो आणि त्यावेळेस असं होतं की एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याविरुद्ध फौजदारी किंवा क्रिमिनल केस फाईल झाली, सिव्हिल केस फाईल झाली, मग टेन्शन येतं. मध्यमवर्गीय माणसाला कोर्ट, पोलीस बघितली की टेन्शन येतं. म्हणजे आमच्या घरी जेव्हा पहिल्यांदा समज घेऊन पोलीस आले तेव्हा घरात सगळे टेन्स झालेले की आपल्याकडे घरात पोलीस आले म्हणजे खूप काहीतरी मोठी गोष्ट झाली. आणि मग त्या केससाठी म्हणून वकील पाहायचा, आपली काही चूक नाही आहे तरी आपल्यावर केस झाली आहे, तर मग यातनं कसं जावं लागतं, काय करावं लागतं, या सगळ्या गोष्टी मला जवळून बघितल्या मी. त्या गोष्टी बघत असताना ज्यांनी केस फाईल केली होती त्यांना जेव्हा मी जाऊन भेटलो, आता तेव्हा काय होतं की एका आपलं म्हणणं काय असतं की काका असं काहीच झालं नाही, मग तुम्ही कसं काय केलं, या पद्धतीने मी त्यांना त्याच्या बाहेर चहाच्या डबरीवर विचारलं. तर ते हसले फक्त माझ्याकडे, म्हणजे बाळा तू लहान आहेस अजून, हे मी केले ते मी मिटवू पण शकतो, असं त्यांनी माझ्याजवळच निरोप दिला. तर त्यांना पैसे पाहिजे होते जास्तीचे, म्हणून त्यांनी ती केस फाईल केली होती. मी तो निरोप समजून घेतला, त्याच्यानंतर ती केस क्लोज केली. ती केस क्लोज करताना त्यावेळी जे वकील होते त्या वकिलांना विचारलं की सर तुम्हाला पहिल्यापासून माहिती होतं सगळं, मग तुम्ही पण यांना कसं काय सहकार्य केलं होतं? तर ते म्हणे अरे बाळा असंच असतं, वकील अशाच प्रकारची असते. मी त्यांना म्हणलं सर मी एक दिवस वकील होईल, पण मी या प्रकारची वकिली नाही करणार बरं का. ते म्हणे ठीक आहे तू होतंच आहे. तिथून ते क्लिक झालं की म्हणलं नाही मला वकील व्हायचं.
त्या इन्सिडेंटमध्ये. आणि त्या इन्सिडन्स नंतर मी ॲडमिशन घेतली आणि मी हा जो प्रवास आहे तो सुरू केला. वा, म्हणजे काहीतरी तुम्हाला एक ती वेळ आली, तुम्हाला कळलं की आता माझं ध्येय हे आणि मला ह्यासाठीच पर्पजफुल करायचं. आता इतक्या वर्षाचं करिअर झालंय, तुम्ही समाधानी आहात का तो निर्णय घेतला म्हणून? 100% समाधानी आहे. हा ना. कारण हे एक पॅशन आहे, म्हणजे तुम्ही याच्याशिवाय जगू शकत नाही. बरोबर. आणि आता जसं तुम्ही तुमच्या सुरुवातीच्या स्टेटमेंटमध्ये बोलला की पोलीस, वकील, कोर्ट, पोलीस स्टेशन हे ऐकलं ना तरी माणसांचा थरकाप उडतो किंवा असं बघितलं ना तरी भीती वाटते. कारण मी काय केलंय का, काय फोडून का चालत येते 2 जण माझ्याकडं? हे का निर्माण झालेलं आहे सर? म्हणजे ह्या सर्वसामान्य माणसामध्ये एवढी भीती काय आहे? सर्वसामान्य माणसांमध्ये लिगल लिटरसी नाही आहे. आपल्याला काय होतं ना, आपलं जे नॉलेज आहे ते लिमिटेड आहे. आपल्याला नॉलेज देणारी जी माध्यमं आहेत, ती माध्यमं कुठली आहेत की आपण फिल्म्समधनं, वेब सिरीजमधनं किंवा आता वेगवेगळ्या व्हिडिओजमधनं आपण नॉलेज घेतो. हे नॉलेज मिळताना आपल्याला कुठंतरी असं वाटायला लागतं की एक्झॅक्ट काय आहे तो प्रश्न जो आहे तो सुटतच नाही आहे. हो. प्रश्न कसे सुटत नाहीत? आपण रस्त्याने गाडीवर चाललोय की तुम्ही कारमध्ये चाललाय, ड्राईव्ह करतायत, समोर तुम्हाला चौकात पोलीस दिसले. पोलीस दिसल्या पहिला प्रश्न मनात काय येतो? अरे बापरे, पोलीस का बरं उभे आहेत? हा अरे बापरे का बरं आहे? मग दुसरा प्रश्न त्या माणसाच्या मनात काय असेल? माझ्याकडे सगळं आहे ना, माझं लायसन तर बरोबर आहे ना, माझ्याकडे काही प्रॉब्लेम तर नाही ना. आणि जर ती सगळ्यांना थांबवत असतील तर हा अलीकडच्या गल्लीतनं निघून जायला बघतो की नको तिथपर्यंत जायला. मग आपण हा विचार करतो का की हे जे काही थांबलेले आहेत ना ते पब्लिक सर्वंट आहेत, ते जनसेवक आहेत, ते थांबले ते माझ्या सेवेसाठी थांबलेले आहेत. त्यामुळे मी त्यांना घाबरायचं कारण नाहीये. उलट मी तिथपर्यंत जाऊन विचारायला पाहिजे काय चाललंय, एक्झॅक्ट काय आहे. उलट मी त्यांना काही मदत करू शकलो तर करेल, की ते मला मदत करतील. ही भावना येतच नाही. एक तो फोबिया असतो ना, तो तसा झालेला आहे की पोलीस, कोर्ट म्हणजे नको नको. त्याच्यामध्ये आपल्याकडे एक जुनी म्हण आहे, शहाण्यानी कोर्टाची पायरी चढू नये. मग लोकांना वाटायला लागते याचा अर्थ काहीतरी खूप वेगळा आहे हा, की शहाण्यानी कोर्टाची पायरी चढू नये म्हणजे काय. पण याचा अर्थ असा आहे की जो शहाणा असतो तो कोर्टाची पायरी चढण्याआधी पण काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊ शकतो. मग आता तिथं परत काय होतं, 2 मतं तयार होतात. मग कोण शहाणा असतो बाबा, म्हणजे याच्याकडे समजा मसल पॉवर आहे, मनी पॉवर आहे, तो शहाणा झाला का की तो गोष्ट प्रकरण कोर्टात यूज देत नाही, बाहेरच्या बाहेर मिटवून घेतो, तर ते शहाणपण नाहीये. ते कधी ना कधी उघडकीस येतं. शहाणपण कुठलं आहे की तुम्हाला इतकी लिगल लिटरसी पाहिजे, नॉलेज पाहिजे की तुमच्यावर ती वेळ यायला नकोय. तर ठीक आहे. आणि जर वेळ आली तर त्या शहाण्याने दाखवून ठेवलं पाहिजे की मी शहाणा आहे म्हणून मला कोर्टात न्याय मिळालाय. या शहाण्याने पायरी चढू नये हे जे आहे ना, हेच इतकं चुकीचं विरोध लावलं गेलं आणि तिथून आपण आपल्या न्यायव्यवस्थेचा आपण म्हणू ना की ऱ्हास व्हायला लागला. त्या पद्धतीचा विषय हा. बरोबर. म्हणजे का बरं शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये? वेळ आल्यावर चढावं लागणारच आहे तुम्हाला. वेळ येऊ द्यायची नाही इथपर्यंत आपण लिगल लिटरसी दाखवू शकतो. ठीक आहे. पण तुमच्याकडे लिटरसी आहे, म्हणजे मी खूप चांगल्या पद्धतीने गाडी चालवतोय, मी ट्रॅफिकचे सगळे रूल्स पाळतोय आणि समोर एखादा दारू पिऊन आला आणि त्यांनी माझी गाडी उडवली, मग चूक त्याची आहे. तेव्हा तुम्ही सांगू शकत नाहीत ना की आयुष्यात तुमच्यावर काय वेळ कधी येईल. बरोबर आहे. पण आपलं नॉलेज जे आहे ना कधीच वाया जात नाही. तेव्हा आपल्याकडे नॉलेज पाहिजे. जर कायद्याचं कोर्टाचं नॉलेज असलं तर ते वाया जाणार नाहीये, लिटरसी राहील. अगदी बरोबर. मला एक प्रश्न पडला, बरेच प्रश्न आहेत तसे, एक नाही बरेच आहेत, पण आता जस्ट एक क्लिक झालं की शाळेत जसं आपल्याला सांगितलं की विज्ञानाबद्दल थोडं सांगितलंय, गणिताबद्दल थोडं सांगितलं, इतिहासाबद्दल, पण कायदा, संविधान ह्याबद्दल खूप कमी आहे. नागरिकशास्त्र पण ते कमीच मार्काला ठेवलं आपल्याला. म्हणजे ते तुम्हाला असं वाटतं का हे जर सिलेबसमध्ये थोडं ऍड झालं तर मुलं ओपन होतील अजून या गोष्टींसाठी? 100%. म्हणजे उलट कसं आहे माहिती का, सिलेबस जे आहेत ते 2 सिलेबस बदलण्याची गरज आहे. एक ग्रॅज्युएशन पर्यंत जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये लॉ हा सब्जेक्ट असला पाहिजे कुठल्याही स्टेपला. आणि जो लॉचा सब्जेक्ट आहे किंवा ज्यांना आता LLB जे करतायत किंवा जे शिकतायत त्यांच्याकडे बिझनेसचे कन्सेप्ट असली पाहिजे. त्यांना बिझनेस मॅनेजमेंट हे शिकवलं जात नाही. ते सोशल कन्सेप्ट त्यांना माहिती नसतात. ते फक्त लॉचा अभ्यास करून लॉयर म्हणून बाहेर पडतात. त्यांनाही प्रॉब्लेम आहे. ती पण शिक्षण पद्धती चुकीची आहे. आणि आपल्याकडे ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत लॉचा पुढे तुमचा संबंध राहत नाही. इंटिग्रेटेड पाहिजे. 100%. सौल म्हणून माझा एक मित्र आहे, तो ना डायरेक्ट जजची एक्झाम क्लिअर केली नाही, म्हणजे त्याचं खूप नाव झालं नाही का ह्या सगळ्या गोष्टीमध्ये, अटेंडेड होता. पण त्याला मी खूप असं कमी बोलताना बघितलेलं आहे. म्हणजे माझे जे वकील मित्र पण आहेत ना ते खूप कमी बोलतात, असे जे सक्सेसफुल वकील आहेत. जसे मित्राच्यात जरी आले ना तरी ओपन अप कमी होणार, पण जेव्हा होणार तेव्हा मौलाजच बोलणार.
तर असं कुठला स्वभाव असावा किंवा असे कुठले स्किल्स असावे ज्यातून तुम्ही ओळखू शकता की नाही बाबा हे क्षेत्र माझ्यासाठी आहे. आता बरेच ॲस्पायरिंग लॉयर्स असतील, मला पुढे जाऊन लॉयर व्हायचं, ॲडव्होकेट व्हायचं, तर मग त्यांच्याकडे कुठले स्किल सेट असावे हे करिअर निवडण्याआधी? सगळ्यात मुख्य मुद्दा असा आहे, की आपण जर वकील या शब्दाचा अर्थ बघितला, तर तुम्हाला कदाचित हा शब्द नवीन असेल. वकिलाला हम्म, शुद्ध मराठीमध्ये हम्म, जो शब्द आहे, हम्म, तो शब्द आहे झगड पिल्लू. एक विचित्र वाटेल ऐकून, हम्म, पण याचा अर्थ असा असतो, की जो वाद घालू शकतो, जो स्वतःच्या हक्कांसाठी दुसऱ्यांच्या हक्कासाठी मांडू शकतो, असा व्यक्ती. आता हे नाव तसं आजच्या जनरेशनला कॉमेडी वाटेल, की नेमकं नाही काय प्रकार आहे. बरोबर आहे. पण विषय असा होतो, की वकील हा कसा असावा ना, तो हजरजबाबी असावा. हा. सगळ्यात पहिली त्याच्यामध्ये क्वालिटी काय असली पाहिजे ना, की तो हम्म. हजरजबाबी पाहिजे. तो कमी बोलणारा असावा, जास्त बोलणारा असावा, याहीपेक्षा विषय महत्त्वाचा कुठला असतो, की तो योग्य वेळेस योग्य बोलणारा असावा. वा. कारण त्याला हे कळलं पाहिजे, की हम्म. कुठल्या टायमिंगला तुला काय बोलायचं आहे. मला माझी केस ओपन जरी करायची असली, तरी हुकमाचा पत्ता मी पहिल्याच दिवशी टाकून द्यायचा हे तर होत नाही. किंवा मला कधी काय बोलायचंय हे जर समज असेल, तर तो चांगला वकील होऊ शकतो. अगदी बरोबर. अं, अजून मला ह्या क्षेत्राबद्दल खूप असं फॅसिनेशन आहे आणि जेव्हा हा पॉडकास्ट घ्यायचा ठरवला त्याच्या 3 महिने आधीपासूनच मी कोर्टरूम ड्रामाज बघितलेत किंवा बऱ्याच गोष्टी त्यांनी असं दाखवलेलं की आपल्याला नाही असं असतं आणि जुन्या पिक्चरमध्ये नाही का त्याला बोलवणार, मग काहीतरी वाक्य लॉयर सांगणार, मग तो केस जिंकणार, टाळवणार. सो पिक्चरमधील कोर्टरूम ड्रामा आणि रिअल लाईफमध्ये ह्यात काय फरक आहे, किती फरक आहे? फरक असा असतो, की एखादा सीन चाललेला असतो आणि जज बसलेले असतात. जज असं त्याला शिक्षा देणार असतात आणि कोणीतरी येतं ये नाही होऊ सकता म्हणून त्याकडे पुरावा असतो आणि मग तो सुरू करतो. एक जनरल टिपिकल सीन आहे पिक्चर्स मधला. ठीक आहे. असं कधीही होऊ शकत नाही. कोर्टामध्ये जर तुम्हाला एखाद्याची साक्ष घ्यायची असेल, त्याचा विटनेस एव्हिडन्स द्यायचा असेल, तर त्याची लिस्ट, त्याचं नाव तुम्हाला आधीपासून कोर्टात द्यावं लागतं. हा. तो काय बोलणार आहे याची सबमिशन कोर्टाला द्यावी लागते. त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन समोरच्या पार्टीच्या वकिलांना द्यावी लागते आणि त्याच्यानंतर तो कोर्टरूम ड्रामा ऍक्च्युली सुरू होतो. तर मग असा काही प्रकार मॉर्निंग कोणीतरी आलं सरप्राईजली उभं राहिलं आणि सुरू झालं असं होत नाही. कसं आहे त्याच्यामागचं कारण असं आहे की कायद्याद्वारे सगळ्यांना समान संधी मिळाली पाहिजे. तो आरोपी जरी असला तरी आपल्याकडे असं म्हणलं जातं की 100 आरोपी सुटले तरी चालतील पण एका निरपराध व्यक्तीला शिक्षा व्हायला नको, असं आपलं प्रिन्सिपल आहे. बरोबर आहे. जो भारतीय कायदा आहे किंवा आपले जे संविधान आहे, संविधानामध्ये प्रत्येकाचा वैयक्तिक हक्क जपला गेलेला आहे. हो. तेव्हा मग आरोपीच्या वकिलांना ह्या गोष्टीचा अंदाज तर आला पाहिजे ना, की तुम्ही कोणता साक्षीदार आणणार आहेत, त्याला काय विचारणार आहात, काय होणार आहे, किमान त्याचं नाव तरी तुम्हाला कळलेलंच असतं. असं अचानक वेळेवर कोणी येत नाही. म्हणजे हे फक्त बघायला चांगलं हे आहे. बघायला चांगलं आहे. तर आता ते रिक्रिएशन आहे. हा. समजा एखाद्या व्यक्तीवरती एखादी केस पडली, मला हे खूप म्हणजे म्हणजे मला आश्चर्य वाटतं बघा सर, की एखादी केस आहे जे एखाद्या पॉलिटिशियन किंवा बिग लॉर्डवरती पडली आणि सर्वसामान्य माणसावर पडली. सर्वसामान्य माणूस आत आहे, 10-10 वर्ष आत आहे, बाहेर येणार, पण बिग लॉर्ड आहे तो येत नाही. मग त्याला कायदा कळलाय का त्याला सिस्टीम कळली नक्की काय आहे, फरक कसा आहे? आपण काय करू ना, आपण थोडंसं याच्यातनं एक अजून प्रश्न घेऊ आणि मग उत्तर घेऊ. हा. ठीक आहे. प्रश्न असा आहे, आजकाल तुम्ही बघता की खूप वेगवेगळे आजार निघालेत. मग त्या आजारांचे उपचार जे असतात ते करण्यासाठी म्हणजे सगळ्यांना पाहावं लागतं. प्रत्येकजण मेडिकल इन्शुरन्स. हो. एक कॅन्सरचं उदाहरण घेऊ आपण, हो. की कॅन्सरमधनं असं म्हणलं जातं की एखाद्या अभिनेत्याला, एखाद्या स्टारला कॅन्सर झाला, एखाद्या व्यापाऱ्याला कॅन्सर झाला, मोठ्या बिझनेस टायकूनला कॅन्सर झाला, तर तो बरा होतो. हो. ओके. हो. तो बरा होऊन तुम्हाला परत स्क्रीनवर दिसायला लागतो. आणि सर्वसामान्य माणसाला कॅन्सर झालं की ते घरातले रडायला लागतात की आता संपलाय म्हणून, हो. आणि तो पण संपून जातो. हो. बरोबर आहे. मग इथं काय फरक आहे? इथं असं काही झालेलं आहे का की बाबा कॅन्सरच्या जे काही पेशी आहेत किंवा जो काही जो जीवाणू काय आपण म्हणतो तो bias आहे. तो बायस आहे का, नाही. की तो त्याला काहीतरी जास्त हार्म करतो, याला कमी हा. करतो? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की प्रिकॉशनरी मेजर्स तुम्ही काय घेता, उपचार पद्धती काय असते, त्याच्यावर तुम्ही बरे होता. सेम इज द केस विथ दिस पर्सन्स. जेव्हा आपण म्हणतो ना की एखाद्या मोठ्या माणसाविरुद्ध गुन्हा दाखल होतो, मग तो जास्त वेळ आतमध्ये राहत नाही. सर्वसामान्य माणसं आतमध्ये कोर्टात जेलमध्ये जाऊन सडलेली आहेत, कित्येक दिवस झाले, त्यांचा जामीन झाला नाहीये. याचं मुळात कारण असं असतं की यांनी उपचार कोणता घेतलाय. जेव्हा त्याच्यावर एखादा गुन्हा होतो तेव्हा त्यावेळेस तो काय करतो की तो लगेच बेस्ट द्यायचा विचार करतो. तो चांगल्या पद्धतीने लॉयर्स घेतो, तो त्याचा डिफेन्स लाईन ऑफ ऍक्शन चांगली करून ठेवतो, त्याच्याकडे पेपर वर्क प्रॉपर होतं आणि तो सुटतो. आपण काय विचार करतो, बघा मोठे आहेत ना सुटले, पैशाच्यावर कुणी सुटतो आणि मग कायदा बदनाम होतो. बरोबर. मला आता ही गोष्ट खूप सांगावीशी वाटते की आपण कायद्याला बदनाम कसे करतो, की आपण म्हणतो बघा श्रीमंत असला की त्याचा लगेच जामीन होतो. आता थेअरी ऑफ बेल जी आहे,
आपण थोडा हा वेगळा विषय अजून महत्वाचा पण आहे की एखादा जामीन जेव्हा होतो आपण म्हणतो तर बेलची थिअरी आहे ती काय आहे. मी जर तुम्हाला आता असं म्हणलंय की एक माणूस आहे, त्या माणसाचा खूप मोठा बिझनेस आहे, त्याच्या खूप प्रॉपर्टी आहेत, त्याचा व्याप मोठा आहे, त्याचं नाव मोठं आहे, त्याला सगळे ओळखतात आणि म्हणून मी कोर्टाला म्हणतो की म्हणून याला जामीन द्या. ठीक आहे. तर तुम्हाला थोड्या पुरतं असं वाटेल की असं कुठं असतं का. पण हे खरं आहे की त्याचा व्याप मोठा आहे, त्याचे बिझनेसेस आहेत, त्याचं गणगोत मोठं आहे आणि त्याचं खूप मोठं समाजात नाव आहे, म्हणून त्याला 100% तो जामिनास जास्त पात्र आहे सामान्य माणसापेक्षा लिगली. आता एक कसं आहे ते समजून सांगू, नाही तर व्ह्युअर्स म्हणायला लागतील की हा काय प्रकारे नेमकं, की याला आपल्याला कंट्रोल करायला लागतील लोक की नेमकं काय करतात. ठीक आहे. प्रकार असा आहे की जेव्हा एखाद्या माणसाचा बेल होतो त्याच्यावर तो निर्दोष सुटत नाही, बरोबर. केस पुढे चालणार आहे. फक्त त्याचा जामीन झालेला की आता तो जामीन झाल्या बाबा तू बाहेर जा, प्रत्येक तारखेला तुला कोर्टात द्यावं लागेल, तुला साक्षीदारांना त्रास देता येणार नाही किंवा घडलेल्या गुन्ह्याच्या ठिकाणी जाता येणार नाही, जिल्हा बंदी वगैरे अशा पण ऑर्डर असतात. म्हणजे नियमात राहून तुला बाहेर राहता येईल जेल सोडून. त्यावेळेस कोर्टाला हे बघावं लागतं की हा माणूस जर मी याला नियमात राहून बाहेर याची परवानगी दिली तर पळून तर जाणार नाही ना, ऍब्स्कॉन्ड तर होणार नाही, कुठं बाहेरच्या राज्यात निघून जाईल, बाहेरच्या देशात निघून जाईल, मला परत सापडणारच नाही. हा जामीनदार पण अशी व्यक्ती देईल की ते पण सापडणार नाहीत आणि मग हा पळून गेलेला गुन्हेगार म्हणून फरार होऊन जाईल. असं जर होणार असेल तर त्या व्यक्तीला जामीन देण्यात येऊ नये असा कायदा सांगतो. आता मी जे तुम्हाला सांगितलं, ज्या व्यक्तीचा व्याप मोठा आहे, मोठ्याला हॉटेल्स आहेत, बिझनेस आहेत, फॅक्टरीज आहेत, तो पळून का जाईल. मग त्याला जामीन का मिळतो, त्याच्या मागचं कारण असं असतं की तो पळून जाणार नाही याची खात्री त्यांनी कोर्टात दिलेली असते, क्रेडिबिलिटी आहे थोडी, म्हणून तो बाहेर येतो. बरोबर ना. मग तो बाहेर आल्यानंतर आपण असं म्हणायचं का की नाही बघा मोठ्यांचं कसं जामीन होतो, सर्वसामान्य म्हणून आपण बारकाईत जातच नाहीये, आपल्याला माहितच नाही ना कायदा नेमकं कसं चालते, तिथं प्रॉब्लेम. बरोबर. आता लॉ मध्ये, वकिलीमध्ये आणि ह्या केसेसमध्ये किती डोमेन आहेत आणि किती किती प्रकारच्या केसेस येतात ह्या सगळ्यामध्ये सर्वसामान्य माणसांना सांगण्यासाठी. जसं की आम्हाला माहिती आहे क्रिमिनल झालं, लँड डिस्प्यूट झाला, असॉल्ट झाला, सोशल मीडिया झाला, सायबर, म्हणजे असे किती प्रकार आहेत अजून या सगळ्या क्षेत्रावर. या क्षेत्रामध्ये आपण जर काउंट करायला लागलो तर शेकडो प्रकार आहेत, एक प्रकार नाही. म्हणजे ज्यांना सपोज नवीन या क्षेत्रामध्ये यायचं असेल किंवा जे आज रोजी ॲडव्होकेसी करतायत त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी जर लक्षात घेतलं तर तुम्ही ॲडव्होकेट कुठून सुरू होतो, तर असं कुठलंही क्षेत्र नाही की जिथं ॲडव्होकेट लागत नाही. ठीक आहे. तुम्ही मूव्ही बघायला गेलात तिथं कॉपीराईट आहे, पेटंट आहे, ट्रेडमार्क आहे, डिझाईन आहे, तिथं तुम्हाला ॲडव्होकेट लागतो. तुमची स्क्रिप्ट आहे तिथं तुम्हाला ॲडव्होकेट लागतो. सोशल मीडियाचे तुमचे अकाउंट आहे तिथं सायबर लॉ असतो, तिथं तुम्हाला ॲडव्होकेट पाहिजे आहे. तुम्ही रस्त्याने चालला आहात तिथं तुम्हाला आरटीओचे रूल्स आहे, ट्रॅफिक आहे, तिथं तुम्हाला ॲडव्होकेट लागतोय. तुम्ही काही खायला बसला आहात, फूड अँड ड्रग डिपार्टमेंट आहे, क्वालिटी ऑफ द फूड आहे, कन्झ्युमर कोर्ट आहे, तिथं तुम्हाला ॲडव्होकेट लागतो. तुम्ही एखादी गोष्ट परचेस केली, फसवणूक झाली, तिथं तुम्हाला ॲडव्होकेट लागतो. तुम्ही कोणाला पैसे देऊन ट्रेडिंग करताय तिथं तुम्हाला वकील लागतो. बिझनेस चालू केला, बिझनेस चालू करायला कंपनी रजिस्टर करायची तुम्हाला वकील लागतो. कंपनीचे केसेस करायचे वकील लागतो. हॉस्पिटलची वेळ आली, दवाखाना करावा लागला, मेडिकल निग्लिजन्स आहे, डॉक्टरने बिलात प्रॉब्लेम केला, इन्शुरन्स कंपनीने बिलात प्रॉब्लेम केला, तिथं तुम्हाला वकील लागतो. एखादी व्यक्ती एक्सपायर झाली, मेल्यानंतर देखील त्याला वकील लागतो. का लागतो, त्याचं सक्सेशन सर्टिफिकेट आहे, बँकेतली प्रॉपर्टी आहे, कुटुंबामध्ये काय कसं वाटून ठेवायचं आहे. मला सांगा जन्मापासून मरणापर्यंत तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ॲडव्होकेटची गरज आहे. त्या क्षेत्रात किती स्कोप आहे, खूप स्कोप आहे ना. आपण बघायला चुकतो. आपल्याला असं वाटतं की ॲडव्होकेट म्हणजे कोण, की जो कोर्टात जाऊन तो वकिली करतो ना तो ॲडव्होकेट आहे. आणि मग तिथं काय चालतं, मग तिथं काहीतरी ते क्रिमिनलचं असतं नाही तर सिव्हिलचं असतं आणि ते खूप वर्षानुवर्ष चालतं. क्लिशे माइंडसेट ठेवलाय आपण. आता अजून एक आहे की भीती वाटते खूप लोकांना कोर्टाची, की अरे नाही सारखं सारखं जायला लागतंय, सहीला जायला लागतंय. असे हे गावाकडे आता मी ज्या भागातून येतो ना तिथं पण असं खूप सारखं येतं की अरे कोर्ट मागं लागलं अशी भाषा वापरण्यात येते की ही कचेरी मागं लागली. हे असं लोकांनी परसेप्शन का बनलंय, ह्यात सगळ्यात मूळ कारण काय आहे. सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की तुम्ही कोर्टात गेल्यानंतर तुम्हाला दिसतं काय, तिथून सुरुवात होते. ठीक आहे. एखादा सामान्य माणूस जेव्हा कोर्टात जातो तेव्हा त्याला तिथे सगळ्यात जास्त कोण दिसतं, तो वकील दिसतात. आणि आम्ही गमतीने जेव्हा नवीन नवीन आलो होतो, 98 साली मी कोर्टात जायला सुरुवात केली, आज 25 वर्ष झालेत, तर आम्ही चेष्टेने म्हणायचो की बाहेरून दगड जरी मारला तरी आतमध्ये वकिलाला लागेल. कारण का आता एवढे वकील आहेत, एवढे कोर्ट घालून लोक आहेत. पण तुम्ही हा विचार केलाय का की एवढे वकील त्या कोर्टात का बरं आहे. त्याचं कारण असं आहे की ॲडव्होकेसी हे प्रोफेशन आहे, जसं आपण डॉक्टर हे प्रोफेशन म्हणतो. बरोबर आहे. पण प्रत्येक डॉक्टर काय करतो की त्याच्या त्या गल्लीमध्ये, त्या एरियामध्ये, त्या पेठेमध्ये त्याचं ओपीडी असते,
वेगवेगळ्या ठिकाणी हॉस्पिटल्स असतात आणि ते हम्म. तिथे उपचार करतात तुमच्यावर. हम्म. आपण जर हा नियम केला की शहरातले सगळे डॉक्टर, सगळे इंजिनियर हम्म. किंवा सगळे बाकीच्या प्रोफेशनमधली जी वेगवेगळी लोक आहेत, हम्म. ठीक आहे, या सगळ्यांना पण जर आपण कामाचं एकच ठिकाण ठरवलं तर उभं राहायला जागा मिळणार नाही. बरोबर आहे. आपण जर ठरवलं ना की डॉक्टर्सनी आज कंपाऊंडमध्ये येऊन काम करायचंय तर डॉक्टर एकमेकांमध्ये मारामारी करतील. हो. मग झालंय काय, न्यायव्यवस्थेमध्ये कोड जे आहे ते कोड तुमचं त्या प्रिमायसेसमध्ये आहे. हो. अख्ख्या जिल्ह्यातून शहरातून सगळे लोक तिथे येणार आहेत हो. म्हणून तो पूर्वी समज होता. आता काय झालं, आता सेशन कोर्ट देखील तालुका लेवलला गेले. हो. प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघा कोर्टाची बिल्डिंग चांगली झालेली आहे. हो. 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 प्रत्येक ठिकाणी कोर्टाचे पॉवर्स वाढले गेलेले आहेत हो. आणि तालुका लेवलपर्यंत सेशन कोर्ट गेलेत, ॲडिशनल डिस्ट्रिक्ट कोर्ट गेलेत. त्यामुळे आता लोकांना तो विषय राहिला नाहीये. हा पूर्वी होता विषय, होता. हा. पण आता ती भीती किंवा तो विषय उरत नाही. दुसरी गोष्ट काय होती की आता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणासारखं जे प्राधिकरण आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला अल्टरनेट डिस्प्यूट रिड्युसर म्हणून एक एडीआर सिस्टीम असते, हो. ज्याच्यात कोर्टात ज्या केसेस चालू आहेत त्या पण सामोपचाराने मिटवण्यासाठी म्हणून कोर्ट स्वतः पहेल करतं. हा. ठीक आहे. हा. मग हा पण एक कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये जे जुने वर्षानुवर्षाचे वाद असतात ते कोर्ट स्वतःहून मिटवतंय. तुम्हाला जर एखादी केस फाईल करायची असेल तर ती फाईल करताना देखील कोर्ट तुम्हाला आधी विचारतं की ही जर प्रॉपर्टीची केस आहे किंवा पैशांची केस आहे तर आधी तुमच्यात मिटतंय का बघा. म्हणून दोन्ही पार्ट्यांना कोर्ट आधी नोटीस काढतं, त्यांना बसवतात समोरासमोर हा. आणि नाही मिटलं तर कोर्टात केस चालू होते. हा. ही सिस्टीम आता आलेली आहे, आलेले. हो. पण आपल्यालाही माहित नाही. स्टँडला पण ते शहरात लागते. हा. आपण कधी कुठे ट्रॅव्हल करत असो तर ते येतं. मी नाव विसरलो काय त्या स्कीमचं, पण हे असं आहे, तुम्ही तुमचे दाखल प्रकरण हे तुम्ही मिटवू शकता. लीगल एड कमिटी असते हा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण. हा. बरोबर बरोबर. हा. तिथं होऊ शकतं. आता ह्यामध्ये आपण जेव्हा बघतो की गुन्हेगारी क्षेत्राकडे थोडं मला त्याबद्दल बोलायचं की हे लहान मुलांचं प्रमाण सोशल मीडियावर तरी जास्त दिसते. आता ग्राउंड रियालिटी तुम्हालाच माहिती आहे. आम्हाला सर्वसामान्य माणसाला जे बातम्यातून किंवा सोशल मीडियातून दिसते ते खरे वाटते की कोयता हातात घेणं, कुणावर वार करणं, मर्डर करणं किंवा गाडी ठोकून पळून गेला हिट अँड रन, हे प्रकरण खूप जास्त वाढलेत. मग ह्यात मीडिया आपल्याला असं सांगतं की कायद्याची भीती राहिली नाहीये म्हणून असं होतंय. मग कायद्याची भीती असावं की कायद्याचं नॉलेज असावं, काय असावं हे सगळं कमी करायला? सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की कायद्याचं नॉलेज असणं हे चांगलं आहे. कारण काय होतं ना, ज्या गोष्टीची भीती असते ना तीच गोष्ट जास्त केली जाते आणि चूक इथंच झालेली की कायद्याची भीती जास्त घातली जाते आपल्याकडं. भीती काय घातली जाते, ते करू नको नाही तर तसं होईल, लहान मुलगा रडायला लागला तरी तो पोलीस पकडून देतील, पण ते आलेले आहेत, इथून सुरुवात येते. तर कायद्याची भीती नकोय, कायद्याचं नॉलेज असलं पाहिजे. आणि अजून त्याच्या बरोबरीने मी एक सजेस्ट करेल की नॉलेज कुठलं असलं पाहिजे की जिथं इम्प्रिझनमेंट आहे किंवा शिक्षा आहेत, तुम्ही काय करा ना की तुम्ही शालेय मुलांना जेल दाखवा. एक जेल व्हिजिट करा त्यांची, एज्युकेशनल व्हिजिट. काय की त्यांना कळू दे की तिथं आतमध्ये लाईफ काय आहे. आपण जे बघतोय मीडियामध्ये, पिक्चर्समध्ये की तो आतून काहीतरी फोन लावतोय, तो काहीतरी बोलतोय, त्याची सगळी ठेप ठेवली जाते. ज्या दिवशी त्याला हे कळल की आतमध्ये झोपायला पण कशी अवस्था आहे, खायची काय अवस्था आहे आणि काय राहावं लागतं, मग त्याला हे समजायला लागेल की आपण कोणाबद्दल काय वागावं. ते काय असतं की गल्लीमध्ये कोणीतरी एखादा भाई असतो, नाहीतर कोणीतरी एखादा दादा भैया कोणीतरी असतो, त्याचे सगळे कार्यकर्ते असतात, तो आज जाऊन आलेला असतो आणि त्याच्याकडे ते काय असते, डिग्री असते की तो आज जाऊन आलेला आहे. बरं, एखादा माणूस जेव्हा असा आज जाऊन आलेल्या डिग्रीमध्ये असतो तेव्हा आतमध्ये त्यांनी मार जरी खाल्ला असला तरी तो बाहेरून सांगतो एकदम छान होतं माझं सगळं, फार ठेप ठेवली गेली, मी खूप व्यवस्थित राहिलो. मग हा जो काही प्रकार आहे, या प्रकारामुळे समाजात मेसेज काय जातो, काही प्रॉब्लेम नाही, आतमध्ये सगळं ग्लोरिफिकेशन. येस, हे जे ग्लोरिफाय केली गेली ना इमेज, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे प्रत्यक्षात जर तुम्ही परिस्थिती बघितलीत, आता काही मूवीज मधून परिस्थिती दाखवली पण जाते, ते काय असतं, ठीक आहे, भले त्यांनी ते नंतर ग्लोरिफाय करू दे, पण किमान त्यांनी आतलं जेल तरी दाखवले की खरं काय, ते खरं काय आहे. मग हे जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला कळेल की बाबा हे नको. आणि जर तुम्हाला ते जेलची पायरी जायची नसेल तर कोर्टाची पायरी चांगली ना. मग हे समजायला लागेल लोकांना. बरोबर. तर या समजण्यासाठी अवेअरनेस गरजेचं आहे. सर्वसामान्य माणसांनी कायद्याविषयी किंवा त्यांच्या हक्काविषयी, लिगल मॅटर्स विषयी नॉलेज कुठून आणि कसं मिळावं, असं म्हणजे एकदम बेसिक गोष्टींबद्दल की कुठलं मीडियम असावं. माझ्यासारखा सर्वसामान्य व्यक्ती आहे, माझ्यावर काही उद्या वेळ प्रसंग आली तर मला तुमच्याकडे यायच्या आधी किंवा सगळ्या त्याची मला थोडं काहीतरी माहित असावं, यासाठी मी कुठल्या मीडियम मधून नॉलेज घेऊ शकतो? सगळ्यात महत्त्वाचा विषय असा असतो की नॉलेजचं सगळ्यात चांगलं मीडियम जे आहे, आता मीडियम म्हटल्यानंतर समजा आपण भाषा विचार केला तर सगळ्यात चांगली गोष्ट आपली मातृभाषा. कारण मातृभाषा ही का महत्वाची असते, कारण ती जी भाषा आहे त्या भाषेत आपल्याला पटकन समजतं. जी फॉरेन लँग्वेज असते ती समजायला उमजायला वेळ लागतो. तेव्हा आपल्या मातृभाषेमध्ये जर आपल्याला कायदा समजून घ्यायचा असेल
तर तो समजण्यासाठी आता खूप पुस्तकं आलेली आहेत आणि माणसाला सगळ्यात जास्त कोण तारू शकतं तर पुस्तकं तारू शकतं. तुम्ही जर वाचलत तर वाचाल, हा प्रकार आहे. पण आपल्याकडे ना वाचन ही कन्सेप्ट राहिलेली नाही. मग आपल्याकडे काय सुरू झालं माहिती आहे का, वाचायचा आपल्याला एवढा कंटाळा आहे की आपल्याकडे आता बुक्स आलेत, ते पण कसे E-books. किंडल सारखे ई हो. बुक्स आलेत. म्हणजे काय करा, हेडफोन लावा आणि बुक्स ऐकत बस. ऑडिओ बुक. ठीक आहे, ऑडिओ बुक आहेत. मग तसे कायद्याचे पण ऑडिओ बुक्स आहेत आता, तुम्ही ते ऐका. केस स्टडी असतील. केस स्टडीज आहेत, हम्म. पण केस स्टडीज पेक्षा तुम्ही फक्त बेसिक पुस्तकं वाचण्यावर भर देणं हे जास्त योग्य राहतं. काय होतं, प्रत्येक केसमध्ये कोर्टाचा व्ह्यू वेगवेगळा असतो आणि मी एखादी केस बघून येतो, ज्याला आता आम्ही नवीन भाषेमध्ये आम्ही गुगल क्लायंट म्हणतो, की तो काय असतो, त्यांनी गुगल केलेला असतं, त्यांनी एखादी केस पाहिलेली असते आणि तो येतो आणि तो ॲडव्होकेटला सांगायला सुरुवात करतो की सर ते माझं असं आहे, ते माझं असं आहे, अमकं आहे दमकं आहे, आणि त्याला असं वाटायला लागतं की आपण खूप अभ्यास केलेला आहे. पण प्रत्येक केसमधले फॅक्ट्स वेगवेगळे आहेत, पेपर्स वेगवेगळे आहेत. त्यामुळे आपण आपला वकील आणि जज दोन्ही व्हायचं नसतं. आपण फक्त माणूस व्हायचं असतं. आपला प्रॉब्लेमच हा असतो की आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरांना सांगतो की काल रात्री ना असं खाल्लं तर मग ॲसिडिटी झाली असेल, आणि मग डॉक्टरला विचारतो की मग काय घेऊ. मग डॉक्टर पण काय करतात, बाबा ठीक आहे, मग तू एक काम करतो, ॲसिडिटीची गोळी घे. तुम्ही असं म्हणता का की त्याला निदान करू द्या, त्याला बघू द्या ना तुला काय झालं होतं. आपण वकिलाकडे गेल्यानंतर आपण आपलं पर्सनल नॉलेज त्याला सांगत बसण्यापेक्षा तुम्ही फॅक्ट्स सांगा की माझ्या बाबतीत ही गोष्ट घडलेली आहे. लेट द ॲडव्होकेट स्पीक. त्याला बोलू द्या, त्याचं ऐकून घ्या, कन्सल्टिंग घ्या. आता कन्सल्टिंग करून आठवलं म्हणून सांगतो, होतं काय आपल्याकडं ना की कन्सल्टिंग हा जो प्रकार आहे, म्हणजे मी जेव्हा 2001 साली बोर्ड लावला होता माझ्या ऑफिसवरती, सल्लागार. ठीक आहे, मला खूप लोकांनी विचारलं की ॲडव्होकेट ठीक आहे, तुम्ही सल्लागार का लावलं? म्हटलं कन्सल्टंट. मराठीचा भोक्ता आहे म्हणून मी लावलं कायदेविषयक सल्लागार. तर म्हणे हा काय प्रकार आहे? म्हणजे हा प्रकार असा आहे की जर तुम्हाला माझ्याकडनं कायदेशीर सल्ला हवा असेल तर तुम्हाला त्या सल्ल्याची फी द्यावी लागेल आणि मी तुम्हाला तो सल्ला देईल. असं कुठं असतं का? तिथून सुरुवात आहे लोकांची. गावाखेड्याकडे तुम्हाला माहिती असेल अनुभव. लोकांना काय वाटतं की जायचं, विचारायची, माहिती घ्यायची, नाही यायचं. मग जो माणूस फक्त जाऊन विचारणार आहे आणि ती सगळी घटना फ्री ऑफ कॉस्ट घडणार आहे, त्याला तीच क्वालिटी मिळणार आहे. हा पण प्रॉब्लेम असतो. मग त्याला तो सल्ला प्रॉपर मिळतच नाही ना. बरोबर आहे. जर मला असं वाटतंय, म्हणजे मी फक्त माझंच उदाहरण देत नाही, पण कोणत्याही व्यक्तीला जर असं वाटत असेल ना की मला माझी केसबद्दल माहिती हवी आहे, तर त्यांनी काय करावं, जसं आपण डॉक्टरकडे सेकंड ओपिनियन, थर्ड ओपिनियन घेतो, वेगवेगळ्या लोकांना आपले रिपोर्ट दाखवतो. तुम्ही तुमची प्रॉपर्टीची फाईल घ्या, एक 4 वकिलांना भेटा, त्यांची कन्सल्टिंग घ्या, त्यांना तुमचे रिपोर्ट्स दाखवा, थोडक्यात प्रॉपर्टीचे 7-12 दाखवा, कागदपत्र दाखवा, ते तुमचं कुठलाही व्यवहार असेल, आर्थिक फसवणूक झाली असेल, कोणी जेलमध्ये असेल, जामीन व्हायचा असेल, हे सगळं तुम्ही दाखवा, ॲडवाईस घ्या आणि त्याच्यानंतर बेस्ट निवडा. तो ऑप्शन आहे तुम्हाला. तुम्ही ते करत नाहीत. म्हणजे मी कित्येक लोक असे बघितलेले आहेत की इतके दिवस झाले आतमध्ये जामीन होत नाही म्हणून चक्रा मारायच्या. मी जर म्हणलं काय की मग एक काम करा, असं असं करा, नाही ते आमच्या वकिलांना विचारावं लागेल, असं नाही ना. बी प्रोफेशनल. तुम्ही 4 ठिकाणी जा, ओपिनियन घ्या, ठरवा काय करायचं. अगदी बरोबर. आणि सर असं झालेत का, असे अनुभव आलेत का की एखादा व्यक्ती आलाय तुमच्याकडे, तुमचा क्लायंट, आणि केसच्या आधी त्यानं असं सांगितलं की असं असं झालंय, माझ्यावर तसंच झालंय, आणि तुम्हाला कळतं तो खोटं बोलतोय, असं होतं कधी? खूप वेळा. आपली केस आहे ना, आमच्या भाषेत आम्ही असं म्हणतो की तुमची केस समोरच्याचं उत्तर आल्यानंतर किंवा डब्ल्यूस आल्यानंतर समजायला लागते, किंवा क्रिमिनल केसमध्ये जेव्हा चार्जशीट येते तेव्हा समजायला लागते. तोपर्यंत आपला माणूस सांगतच असतो की मी निर्दोष आहे. म्हणजे आपण पार त्याला जेलला भेटायला जातो किंवा हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट करून घेतलं, तिथं त्याला जाऊन भेटलो, तो सगळ्यांचे शब्द टाकून सांगत सर मी केलंच नाहीये. आणि जेव्हा केस चालू होते त्याच्यानंतर समजायला लागतं की खरं काय. माझ्याकडे परवा दिवशी एक आजीबाई आले होते, त्यांनी सांगितलं की आमची खूप मोठी प्रॉपर्टी होती आणि ती सगळी समोरच्याने हडप केली. त्यांचा नातू येऊन आला होता. मी त्या नातूला म्हटलं की तू इथंच थांब, आजीने इथंच बसू दे. काय झालं आजी? आजी म्हणल्या मी काहीच केलं नाही. म्हटलं म्हणजे काय नाही केलं तुम्ही? मग तुम्ही अंगठा दिला नाही का कुठं जाऊन, सही केली नाही का? म्हणजे मला सही येतच नाही. म्हणजे अंगठा, मग हळूच म्हणतात की नाही अंगठा दिला होता एकदा. बरं, पण म्हणे मला तो कागद वाचताच येत नव्हता, मग त्यांनी कशावर अंगठा घेतला? मला फसवून अंगठा घेतला. मला अंगठा दिला होता का तुम्ही? म्हणे हो दिला होता. मग त्या नातवाला सांगितलं, म्हटलं बाबा तू आधी तुझी केस समजून घे की तुझ्या आजीने अंगठा दिला होता. आता अंगठा दिल्यानंतर तो कागद कोणता आहे तो आपण शोधून काढू, पण तो जर कागद तुझ्या खरेदी खताचा निघाला तर तू हे म्हणत सगळीकडे गावभर हिंडू नको की माझी फसवणूक झाली म्हणून. म्हणजे काय असतं, आपल्याला माहिती नसतं, नॉलेज नाहीये. या भ्रमात खूप टक्के जनता आहे, 60-70% जनता या भ्रमात असते की माझ्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे. आणि तुम्ही जेव्हा त्यांना विचारायला जाता तेव्हा तुम्हाला कळतं की हे तर सगळं करून बसलेत, हा अन्याय काहीच नाहीये.
आणि याची सुरुवात होती कुठल्या तरी एका व्यक्तीपासून. ती अख्ख्या घराण्याला सांगत असते की हे आपलं सगळं आपलं होतं, आपलं कसं होत जाईल. हो. सगळे पुढची पिढी भांडत बसते ना, कळणार बरोबर काय? बरोबर आहे. असे पण बघा की एखादा मर्डर करतोय काहीतरी करतोय डायरेक्ट कोर्टात जाऊन हजर होतो की मी असं असं केलंय. हे हे त्याला एवढं कसं कळतं की मीच स्वतःहून गेलेलं बरं. मग ते हुशार राहायचं की. त्याच्यात सुद्धा प्रकार असा आहे हा की कोर्टात जे आपण म्हणतो की तो डायरेक्ट कोर्टात हजर होतो. हा सगळ्यात पहिली गोष्ट अशी की डायरेक्ट कोर्टात हजर होता येत नाही कायद्याने. बर बर तुम्हाला संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन हजर होता येईल. तुम्ही जर डायरेक्ट कोर्टात हजर झालात तर कोर्टात हजर झाल्यानंतर कोर्टाला काय करावं लागतं, कोर्टाला आधी त्याला स्वतःच्या ताब्यात घ्यावं लागतं. बर म्हणजे तो असतो MCR, न्यायालयीन कोठडी. बर आणि मग त्याच्यानंतर तो पोलिसांच्या ताब्यात द्यावा लागतो, बर जे पोलीस कस्टडी किंवा PCR आहे. तर एक जण डायरेक्ट कोर्टात हजर झाला आणि कोर्टात हजर होताना त्याचा विषय असा होता की बा त्याने मर्डर केला आहे, कोर्टासमोर हजर होत आहे. तर कोर्टात एखादी व्यक्ती जेव्हा कोर्टात हजर होते तेव्हा त्याला MCR मध्ये म्हणजे न्यायालयीन कोठडीत घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतर त्याला पोलिसांकडे सुपूर्द केलं जातं. ते पण पोलीस स्टेशन कुठलं पाहिजे, संबंधित पोलीस स्टेशन ज्याच्या ज्युरिडिक्शनमध्ये गुन्हा घडलाय. आता कायदा बदलला, आता या नवीन गोष्टी आल्यात, पूर्वी तसा काही विषय नव्हता. पोलिसांना बोलवल्यानंतर कोर्टाने पोलिसांना सांगितलं की याला ताब्यात घ्या. मग ताब्यात कसं घेणार, कोर्टाने एक प्रश्न विचारला पोलिसांना की तुम्ही याला ताब्यात कसं घेणार. तर पोलीस उभे राहिले बघत, कोर्टाकडे बघतायत, आरोपीकडे बघतायत. म्हणजे काय म्हणे आता तुम्हाला याला ताब्यात घ्यायचं ना, त्याला अरेस्ट करायचे, तर हाऊ यू आर गोइंग टू अरेस्ट दिस पर्सन. परत त्या पोलिसाला काय कळायला तर नाही आयोला, तो परत कोर्टाकडे बघतोय, माझ्याकडे बघतोय, सगळ्यांकडे बघतोय. म्हणलं प्रकार काय. मग शेवटी कोर्टाने त्याला बोलून घेतलं आणि सांगितलं की जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला ताब्यात घ्यायचं असेल तर तुम्हाला त्याला सांगावं लागतं की यू आर अंडर अरेस्ट, मी तुला ताब्यात घेत आहे, आणि मग तुला त्याला ताब्यात घ्यावं लागेल. आपण जे वाक्य ऐकत असतो ना, यू आर अंडर अरेस्ट, नाही का पोलीस येतात म्हणतात. तर कायद्यामध्ये ती तरतूद आहे की जर तुम्ही एखाद्याला ताब्यात घेत असाल तर तुम्ही त्याला सांगितलं पाहिजे की आम्ही तुला ताब्यात घेत आहोत. डायरेक्ट न उचलू शकत. डायरेक्ट तुम्ही उचलू शकत नाही. आता तर सेक्शन 14 खाली नोटीस पण आली की तुम्हाला त्याला नोटीस द्यावी लागते की तुझ्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे, तू चौकशीला आहे, जबाबाला आहे, आम्हाला तुला ताब्यात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या घरातल्या सदस्यांना कळवावं लागतं की आम्ही या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. तशी नोट लिहावी लागते, त्या व्यक्तीला फोन करून त्याचं रेकॉर्ड घ्यावं लागतं की आम्ही याच्या घरातल्या आईला, वडिलांना, भावाला कळवलेलं आहे की आम्ही याला ताब्यात घेतला आहे. बरोबर. त्याच्यानंतर विदिन 24 आवर्स त्याला कोर्टासमोर न्यावं लागतं, ताब्यात घेतल्यापासून 24 तासाच्या आत. मग या गोष्टी ज्यांना माहिती आहेत त्यांना कायद्याचं नॉलेज असतं. म्हणजे परवा दिवशी रात्री इथे चतुसंगी पोलीस स्टेशनला एका मुलाला उचलला हा शब्द खूप फेमस आहे आपल्याकडे. उचललं म्हणजे काय केलं, पोलिसांनी नेलं आणि सकाळपर्यंत तो घरी नाही. त्याच्यानंतर त्याच्या घरात गेले तर पोलीस म्हणले थांबा, एक गुन्हा घडलेला आहे, चौकशीचं काम चालू आहे. म्हणजे माझ्याकडे आले, म्हणले सर काय करायचं. म्हणलं एक काम करा, तुम्ही मिसिंगची कंप्लेंट टाकून द्या त्याच पोलीस स्टेशनला. ते परत गेले, म्हणले सर आमचा मुलगा मिसिंग आहे. ते म्हणे मिसिंग कुठे, इथं बसलेलं ना. तर आमच्या घरातून गेलाय. तर म्हणे आम्हाला तो आमचा मिसिंग आहे म्हणून कंप्लेंट टाकायची. मग पोलिसांच्या लक्षात आलं की आताच आपण यांना हाकलून दिलं तर हे कमिशनरपर्यंत प्रकरण जाईल. पण ते बोलले नाही, आम्ही त्याला चौकशीला बोलवले, ही नोटीस घ्या, आम्ही त्याला थोड्या वेळाने सोडून देतो. काय होतं, घाबरून जाण्यापेक्षा अधिकार काय हे बघणं फार महत्वाचं ठरतं. बरोबर. आणि अजून एक आहे की जेव्हा इंटरोगेशन, आता ते US मध्ये असतं बघा, USच्या वेबसिरीजमध्ये की माय लॉयर विल टॉक टू यू, यू हॅव राईट टू रिमेन सायलेंट. हे आहे का आपल्याकडं की जर आपल्याला पुढचा प्रश्न विचारतायत तर नाही, माझ्या लॉयरच तुम्हाला उत्तर देतील, असं बोलू शकतो का आपण. सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की तुम्हाला उत्तर द्यायचं किंवा नाही द्यायचं याचा पहिला अधिकार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला एखादा प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं जर तुम्हाला उत्तर द्यायचं नसेल तर तुमच्यावर बळजबरी होऊ शकत नाही, उत्तर दे म्हणून तुम्हाला मारहाण होऊ शकत नाही, गुन्हा कबूल कर म्हणून तुमच्यावर प्रेशर टाकता येत नाही. जर पोलिसांकडून या 3 गोष्टी केल्या गेल्या तर संबंधित पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो. पण हे माहिती नाही आहे लोकांना. त्यामुळं प्रेशरमध्ये येऊन आपण काही जर बोलत असू, आता साधी सर्व गोष्ट असते की एखाद्यावरती जेव्हा गुन्हा दाखल होतो आणि त्याची चार्जशीट येते, त्याची चार्जशीट म्हणजे दोषारोप पत्र, त्यात म्हणलेलं असतं की बाबा याने कबूल केलं की याने गुन्हा केलाय. आणि मग कोर्टात आल्यानंतर तो आरोपीला जेव्हा आपण प्रश्न विचारतो पोलिसांना, आधी पोलिसांचं इंट्रोगेशन किंवा प्रश्न क्रॉस क्वेश्चनिंग होतं की पोलीस सांगतात कोर्टाला, हो आमच्याकडनं आरोपीने गुन्हा कबूल केलेला आहे, आरोपीने तसं लिहून दिलंय किंवा कबुली दिलेली आहे. त्या कबुलीला कायद्याच्या दृष्टिकोनानं अधिकार नाही, तिला मानलं जात नाही की ती कायदेशीर आहे म्हणून. तुम्ही जर कोर्टासमोर परत सांगितलं की माझ्यावर प्रेशर आणलं होतं, मला मारहाण केली होती, मला धाक दाखवला होता, भीती दाखवली होती, तर ती जी कबुली आहे ती बेकायदेशीर मानली जाते.
म्हणजे पोलिसांसमोर कमिट केलं, कबूल केलं हम्म. म्हणून तुला लगेच कोर्ट शिक्षा देणार नाहीये. म्हणजे दोन पैलू आहेत. बर. एक तर पोलीस तुमच्याकडनं बळजबरी घेऊ पण शकत नाहीत, आणि दुसरं पोलिसांना तुम्ही हो म्हणलात म्हणून लगेच तुम्ही गुन्हेगार झालात असं पण नाहीये. बर. कोर्टात आल्यानंतर तुम्ही हे सांगू शकता की पोलिसांनी माझ्यावर प्रेशर टाकलं होतं म्हणून मला तेव्हा हो म्हणावं लागलं, प्रत्यक्षात मी गुन्हा केलेला नाही. बरोबर. आता सायबर क्राईम किंवा कुठल्या बरेच केसेस होतात की मॅरेजमध्ये होतं किंवा असॉल्टमध्ये होतं किंवा मेंटल टॉर्चरमध्ये होतं की तेव्हा व्हिडिओ, ऑडिओ रेकॉर्डिंग, चॅटिंग्स हे लिगल मानलं जातं का एव्हिडन्समध्ये? डिजिटल एव्हिडन्स आपण त्याला हा, म्हणतो. digital आता जो evidence. डिजिटल एव्हिडन्स आहे, हम्म. पूर्वी एव्हिडन्स ऍक्ट जेव्हा होता तेव्हा सेक्शन 65B सर्टिफिकेट असायचं. आता भारतीय साक्ष संहिता जे आहे त्याच्यामध्ये जो कोणी साक्षीदार असतो तर साक्ष कुठली घ्यायची त्याच्यामध्ये आता सेक्शन 73 खाली तुम्हाला एक ॲफिडेव्हिट द्यावं लागतं. तुमची व्हॉट्सअप चॅट असो, तुमचे रेकॉर्ड्स असो, या गोष्टी तुम्हाला एक स्पेसिफिक ॲफिडेव्हिट घेऊन जर तुम्ही डिजिटली प्रूव्ह केले तर तुम्हाला ते पुरावा म्हणून वापरता येतात. वापरता येतात. आता एखाद्याला हे खूप वाढलं बरं का आजकाल सर, की रिलेशनशिपमध्ये आहेत किंवा एखाद्या बिझनेस पार्टनर आहेत किंवा फॅमिली आहेत आणि गुन्हा असा दिसत नाहीये पण मेंटल लय त्रास दिलाय, मॅनिप्युलेट केलंय, धमकी दिली इनडायरेक्टली, ते विजिबल नाहीये, तर एखाद्याला मेंटली हॅरस करणं हा तेवढा गंभीर गुन्हा म्हणून कोर्टात हे केलं. 100% आहे. सगळ्यात पहिली गोष्ट अशी असते ना की गुन्हा हा रोज घडत असतो. किंवा आपण असं म्हणूयात की कौटुंबिक हिंसाचार कायदा जेव्हा आला किंवा बिझनेसमध्ये म्हणजे फसवणुकीच्या गोष्टी होतात, रोज कोणीतरी फसवलं जाते, रोज कोणाबरोबर तरी गुन्हा घडतोय, रोज अत्याचार घडत आहेत. जो बाहेर येतो ना तो कळतो, ज्याची केस दाखल होते, ज्याच्यावर अन्याय झाले तो पोलिसांकडे जातो, जो कोर्टात जातो तो फक्त कळतो. मग एखादा गुन्हा जेव्हा बाहेर येतो किंवा एखादा गुन्हा जेव्हा कळतो, तो कळल्यानंतर जो फिर्यादी आहे, जो तक्रार देणारा व्यक्ती आहे, त्या व्यक्तींनी काय तक्रार केली आहे, कुठं केली आहे आणि कधी केली, या गोष्टीला प्रचंड महत्त्व आहे. कारण आपल्याकडे ना राईट टाइम आणि राईट टायमिंगला फार महत्त्व आहे. तुम्ही एखादी घटना घडल्यानंतर जेव्हा आपण म्हणतो की FIR करायची किंवा पोलिसांकडे जाऊन फिर्याद द्यायची, तेव्हा तो गुन्हा घडल्या ती द्यायला पाहिजे की 24 तासाच्या तुम्ही फिर्याद द्यायला पाहिजे किंवा तात्काळ द्यायला पाहिजे. जर उशीर लागत असेल तर त्याची तुम्हाला कारणं द्यावी लागते, तुम्हाला उशीर का बरं लागते. बरोबर. आता मला बऱ्याचदा फोन येतात की आम्ही पोलीस स्टेशनला जातो आणि फिर्याद घेतली जात नाही. हा खूप लोकांचा अनुभव आहे. पूर्वीच्या लोकांना अनुभव असा होता की पोलीस म्हणतात कुठं घडला गुन्हा, मग ते आमच्या हद्दीत येत नाही, मग तिकडं जा त्या पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल करा, हे प्रकार होतात. त्याला ज्युरिडिक्शन म्हणायचे. आता जो भारतीय न्याय संहिता आलाय, BNA जो नवीन कायदा आलाय, त्याच्यामध्ये आपल्याला 0 नंबर FIR जी आहे, जी पूर्वी फक्त महिलांबाबतीत होती, ती आता सर्वसामान्यांना पण लागू झालेली आहे. की आपल्यावर अन्याय झाला असेल तर आपण जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याचा गुन्हा दाखल करू शकतो. त्या पोलिसांनी तो संबंधित पोलीस स्टेशनला वर्ग करायचा आहे. पण हे नॉलेज असलं पाहिजे. म्हणजे पॉडकास्टच्या माध्यमातून आपण लोकांना सांगू शकतो की तुम्ही काय करा, की तुम्ही किमान त्या पोलीस स्टेशनवर गुन्हा दाखल करा. आता लगेच असं घडतंय का? आन्सर इज नो. पोलीस लगेच तुम्ही आल्यानंतर म्हणणार आहेत की वेलकम, की लगेच तुमचा गुन्हा दाखल करून घ्या, होत नाही. मग त्याला पर्याय काय? त्याला पर्याय असा आहे की तुम्ही ऑनलाईन FIR करू शकता. जर जग बदललंय, आपण सगळ्यांच्या हातात आपल्या मोबाईल आहे, तर आपण ऑनलाईन FIR दाखल करू शकतो. ऑनलाईन तक्रारी दाखल करणं, FIR दाखल करणं हे आपले अधिकार आहेत. आता वेळ आली ऑनलाईनचे अधिकार जाणून घ्यायचे. आपण ऑनलाईन बाकी सगळं जाणून घेतलंय, पण ऑनलाईनचे अधिकार आपण अजून जाणून घेतले नाही, ते आता आपण जाणून घ्यायला पाहिजे. परवा दिवशी एक टीव्हीला केस आलती आणि कसं म्हणजे ओपन जास्त होत नाहीत गोष्टी, बोलल्या जात नाही, आणि मी माझ्या शोजमधून पुरुषांची बाजू खूप मांडत आलोय. फक्त पुरुषांचीच असं नाही, सगळ्यांचीच पण मांडत आलोय. की मी असं बघितलंय की बऱ्याच गोष्टीतून जातोय पण ते बोलतच नाही कोणापाशी. चालतं रे, एवढं काही टेन्शन असतं. आणि असं आलं की आपण बघतो की मेंटल हॅरसमेंट किंवा फिजिकल असॉल्ट हा फक्त कुठल्याही नात्यामध्ये फक्त स्त्रीसोबतच होतो असं नाहीये, पुरुषांसोबत पण होतो असं आहे. आणि मग UPचीच घटना होती बहुतेक ही, आणि त्यामध्ये त्या व्यक्तीनं तो गुन्हा दाखल करायला गेला तर पोलीस तो म्हणणं मला उभं पण नाही केलं. क्या होता है, ऐसा होता है क्या तेरे साथ, म्हणजे तो टीव्हीवर सांगतोय हे सगळं, पण हे कन्सिडर केलं जात नाही. मग अशा वेळी काय केलं पाहिजे की जेव्हा आपल्याला कन्सिडरच काय, अरे एवढं काय असतं, असं नाही, एवढं चालतं, असं जर आलं फोडून तर काय करता पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की आपल्याकडे जो समज आहे की कायदे सगळे स्त्रियांच्या बाजूने आहेत, ते आपण काढून टाकलं पाहिजे. ठीक आहे, कारण कायदा जो आहे ना तो फक्त कायदा आहे, आणि कायदा कोणासाठी आहे? ज्याच्यावर अन्याय झाला त्याला वाचवायला कायदा आहे. आता महिलांवरचे जे अन्याय आहेत त्याच्यासाठी जर महिलांबाबतीत कायदा असेल तर मी म्हणतो प्रत्येक पुरुषाने पहिल्यांदा ते वाचायला पाहिजे की त्याच्यामध्ये प्रोव्हिजन काय काय आहेत. मला हे माहिती असलं पाहिजे की कोणत्या गोष्टीला अन्याय म्हणतात, कोणत्या म्हणत नाहीत. तिथून सुरुवात आहे. म्हणजे आता कालचंच जजमेंट आहे अलाहाबाद हायकोर्टचं की ज्याच्यामध्ये कोर्टाने हा विषय क्लिअर केला की
मेंटल टॉर्चर किंवा हॅरेसमेंटसाठी जेव्हा एखादी महिला तिथे गेली होती आणि त्या हम्म. महिलेचं म्हणणं असं होतं की मला घरामध्ये टी व्ही पाहू दिला जात नाहीये, मैत्रिणींबरोबर बोलू दिलं जात नाहीये, मोबाईल वापरू दिला जात नाही, म्हणजे माझा छळ होतोय. तर कोर्टाने अशी टिप्पणी त्याच्यामध्ये केली आहे हम्म. की या गोष्टी ज्या आहेत, या गोष्टी जर तू कामं करायची सोडून घरातले ह्या गोष्टी करत असशील आणि म्हणून जर तुला अडवलं जात असेल तर तो छळ नाहीये. हम्म. आणि आता बऱ्याचशा केसेस आपल्याला अशा पण पाहायला मिळतील की पत्नी पत्नीचं कर्तव्य करत नसेल म्हणून जर एखादा पती तिच्या विरुद्ध केस करत असेल तर त्याला तो अधिकार आहे. हे माहित नाही लोकांना. हे लोकांना माहित नाहीये. आता साधा सरळ विषय असतो की पूर्वीच्या काळी काय व्हायचं, धंदा म्हणल्यानंतर घरकाम लिहिलं जायचं महिलांच्या बाबतीत. पुरुष असेल तर व्यापार जॉब हो, करतात, हो. धंदा घरकाम. हो. आता बऱ्याच लेडीज जॉब करतात पण अजून हिचं काही हाऊसवाईफ असते. तर हाऊसवाईफ म्हणल्यानंतर कायदा काय सांगायचा, कायदा असं म्हणायचा की ती जी हाऊसवाईफ आहे ना तिला पण एक इन्कम आहे, तिचं तो ऑक्युपेशन आहे, धंदा आहे तिचं. हो. काय की ती घर सांभाळते, मुलं सांभाळते, सगळ्या घरातलं कामं बघते. याचा अर्थ ती ते ऑक्युपेशन करत आहे की तिचं जे प्रोफेशन आहे ती तो जॉब करते. जर ती तो जॉब करते तर ती जॉब व्यवस्थित करत नाहीये हे पण कारण असू शकतं ना. जर कायदा तुम्हाला ही सूट देतोय ना की तुम्ही घरकाम हा धंदा लिहू शकता तर ते घरकाम तुम्ही योग्य पद्धतीने करत नाही म्हणून तुमच्यावर केस पण होऊ शकते. ती केस केली जात नाही आणि करायला कोणी गेलं, तुम्ही जसं उदाहरण दिलं तर पोलिसांना पण अजून ही गोष्टीचं नॉलेज नाही की कुठले गुन्हे नोंदवून घ्यायचे. कारण काय होतं आपल्याकडे एक टायपोग्राफिकल टाईप झालेला असतो की आल्यानंतर काय होणार की महिला येणार, अत्याचार झाला म्हणणार, नवऱ्याने मारलं म्हणणार आणि केस दाखल होणार. पण नवरा गेलाय, पती गेलाय आणि तो म्हणतो की बायकोनी मारलं आणि केस दाखल करा. तर ती व्हायला पाहिजे, ती होऊ शकते पण ती करण्यासाठी तू जाणार का आणि गेला तरी पोलीस घेणार का. बरोबर. अजून ह्यात म्हणजे डिरेक्टलीच प्रश्न विचारतात लोक की बाबा उद्या आम्ही सेपरेट झालो तर अर्धा माझा इन्कम केला त्याचा, पण मी कमवत नाही आणि तिचा मला मिळणार का अर्धा. हे म्हणजे असे प्रश्न आहेत लोकांचे नक्कीच आहे. की बाबा इक्वेलिटी आपण म्हणतोय सगळ्या गोष्टींमध्ये, तर उद्या माझ्यावर काय मिळेल तर मला मिळेल का. 100% मिळतं. त्याच्यामध्ये जर पत्नी कमवती आहे आणि पती कमवता नाहीये तर मी स्वतः अशा ऑर्डर घेतल्या आहेत की ज्याच्यामध्ये त्या बायकोनी मेंटेनन्स चालू केलेल्या नवऱ्याला की नवऱ्याला तुम्हाला आता महिन्याला पोटगी द्यावी लागेल. कारण का तर तो कमवत नाही भाई, तू चांगल्या जॉबला आहे, तुला चांगला प्रोफेशन आहे आणि तो कमवत नाही तर तुला त्याला मेंटेन करावं लागेल, सांभाळावं लागेल. कायद्यासमोर तर सगळे सामान आहेत तर सगळं सांभाळणं पण गरजेचं आहे. सांभाळण्याची जबाबदारी तुम्ही नाकारू शकता का, तर आन्सर नो आहे. बरोबर. वा. अजून बरेच प्रश्न आहेत, म्हणजे एक एक डोक्यात येते. त्यातलं मला अजून एक थोडंसं तुमच्या रिलेटेड विचारायचं की आतापर्यंत तुमच्या हृदयाच्या जवळचे आणि इमोशनली टच झालेली अशी कोणती केस आहे का जे तुम्ही सांगू इच्छिता की नाही मला वाटलं ही केस लढून मला समाधान वाटलं सगळ्यात जास्त. अशा ऍक्च्युली बरेच मॅटर आहेत तसे. त्याच्यामध्ये एक जेव्हा म्हणजे असा विषय झाला की सध्याचं जे काही चाललंय, ही जी काही जेन जी आहे किंवा सध्याची जी पिढी आहे त्यांच्याबद्दलचा एक विषय असा होता की एक माझ्याकडे केस दाखल झाली, याच्यामध्ये नलिटी खरी केस समोरचीने फाईल केली. ती केस फाईल करताना त्याचं असं म्हणणं होतं की ती जी मुलगी आहे तिला एक दुर्धर आजार झालेला आहे आणि तिने ती गोष्ट माझ्यापासून लपवली आणि लपवल्यामुळं मला आता तिला घटस्फोट द्यायचा आहे. तर घटस्फोट पण नलिटीखाली म्हणजे लग्नाच्या 1 वर्ष आधी ते दाखल होतं मॅटर, विवाह विच्छेदन ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने त्यांनी ती केस दाखल केली. आता ही केस दाखल झाल्यानंतर जेव्हा मी तिला विचारलं तेव्हा तिने सांगितलं की दॅट वॉज लव्ह मॅरेज. त्याला हे सगळं माहिती होतं. उलट त्यांनी तिला सांगितलं होतं की मी तुला सांभाळेल, तुला या आजारातनं बरं करेल, तुला वाचवेल. आणि लग्नानंतर जेव्हा त्याच्या घरातनं विरोध व्हायला लागला तेव्हा तिने तिच्यावर आरोप करून टाकला की हिला हे सगळं होतं हे मला माहीतच नव्हतं आणि हिने माझी फसवणूक केली. मग हे जेव्हा मला कोर्टात प्रूव्ह करता आलं, ती एक केस मला आत्ता म्हणजे रिसेंट आहे. अशा खूप केसेसनी आजपर्यंत समाधान दिलं पण त्या केसनी एक समाधान दिलं की आपण तिला न्याय देऊ शकलो. कारण ही सरळ सरळ फसवणूक आहे नातेसंबंधांमधली. बरोबर आहे की तुम्ही आधी आणाभाका घेता, सगळं कबूल करता आणि नंतर मग कोणाच तरी पैशावर खरे आल्यानंतर की नाही मग आता नको सोडून द्यायचे विषय. हे जे प्रकार आहेत ना हे खूप विचित्र आहेत. बरोबर. आणि तुम्हाला असं वाटतं का आता हे जे नाती तुटतायत किंवा गुन्हे घडतात ह्यामध्ये माणूस बेसिक एटिकेट्स विसरलाय, अँगर इश्यू आलेत म्हणून हे वाढतंय सगळं. सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे ना की माणूस आहे हेच विसरलाय, अशातला प्रकार झालाय सगळा आपला. कारण काय होतं की जे काही आपण बघतो त्याच्यामध्ये असं होतं की त्याचा इन्फ्लुएन्स आपल्यावर लगेच होत असतो. म्हणजे पूर्वीच्या काळी आपण जर विवेकानंदांचं वाचलं चरित्र त्याच्यामध्ये त्यांनी म्हणलं होतं की तुमच्या देशातल्या तरुणांच्या हातात कुठलं पुस्तक आहे ते मला सांगा, मी तुम्हाला त्या देशाचं भविष्य सांगतो. बरोबर. मग आता आपल्याला म्हणावं लागेल की आपल्या देशातल्या तरुणांच्या हातात मोबाईलमध्ये काय चालू आहे ते सांगा, त्याच्यावरून मी तुम्हाला ते देशाचं भविष्य सांगतो. तर तिथं प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. जर चांगलं पाहिलं तर चांगलंच निपचल, ते पाहिलं जात नाही आणि मग त्याच्यामुळे सगळंच बिघडत चाललंय. बरोबर.
कुठंतरी हे जर थांबवायचं असेल ना, तर आपण जास्तीत जास्त चांगलं काय देऊ शकू याचा आपण प्रयत्न करू बरोबर. आणि नक्की थांबेल. असं आशावादी राहायला काही हरकत नाही. अगदी बरोबर. आणि ह्या पेशामध्ये तुम्ही जवळजवळ 25 वर्ष आहात. तर स्ट्रेस येत नाही का? म्हणजे असं इतक्या लोकांचं ऐकून घ्यायचं आणि अशा गोष्टी ऐकायच्या की म्हणजे ह्युमन सायकोलॉजीच्या पलीकडचं पण म्हणजे तुमच्यासाठी तर रोज वेगळंच आहे. तुम्ही रोज एखादी वेब सिरीज आणि मूवीची स्टोरी ऐकत असाल. मग हे सगळं झेपतं कसं? मेंटली कसं स्ट्रॉंग करतं स्वतः? सगळ्यात पहिली गोष्ट कशी आहे, मी एक गोष्ट करतो. माझ्याकडे कुठलाही क्लायंट आला आणि त्यांनी जर मला त्याची केस सांगितली, तर माझं कन्क्लुडिंग स्टेटमेंट एवढंच असतं. जसं तुम्ही आता स्टार्टिंगचं तुमचा प्रश्न मांडलात तसं माझं कन्क्लुजन एकच असतं. मी त्याला एवढंच सांगतो, जर इथून बाहेर पडताना तुझ्या डोक्यात तुझ्या केसचे विचार राहून टेन्शन येत असेल, तर ते माझं अपयश आहे. तुला इथून बाहेर पडायचं तर तुझं सगळं टेन्शन तू मला देऊन जा. वा वा वा. तू हा विचार कर की आता माझे वकील आहेत आणि ते आता माझी केस बघणार आहेत. तू रिलॅक्स म्हणे बाहेरमध्ये तुझे उद्योगधंदे कर, तुझं कामधाम कर, तुझे कर्तव्य कर. कारण ती केस त्यांनी जगत बसायचं नाही. केस सोडून पण बाकीचं आयुष्य आहे. आणि लोक ते केस जगतात म्हणून ते आत खचून त्यामुळे जातात. ते लोक खचतात. ती केस माझ्याकडे आल्यानंतर मी पण काय करतो वकील म्हणून ते ऐकून घेतो. ऐकल्यानंतर त्या केसचं जे काही मी नोट्स काढेल, वर्कआउट करेल, त्या नोट्स जिथं संपतात तिथे ती केस त्या पेपरवरच संपली पाहिजे. ती केस ज्या दिवशी तारीख येईल त्या दिवशी परत माझ्या डोक्यात आली पाहिजे. जर ती ते पेपरवरून जर माझ्या डोक्यातच राहिली तो उपयोग होणार नाही. हा, म्हणजे हे काही ठराविक प्रोटोकॉल आहेत जे क्लायंट कडून तुम्ही फॉलो केलं की हे मॅनेजेबल आहे. एक चव्हाण म्हणून आमच्यात पाहुण्यामध्ये वकील आहेत, तर त्यांनी मला मी BBA ला होतो आणि तेव्हा एक गोष्ट सांगितली मला. तर ते म्हणले एखादा व्यक्ती खोटं बोलतोय पण वकील चांगला आहे तर तो जिंकू शकतो, पण एखादा व्यक्ती खरं बोलतोय पण वकिलाला त्यांचा वकील चांगला नाही आर्ग्युमेंटमध्ये तर ते हरू शकतो. एक चांगला वकील तुम्हाला मिळवणं किती गरजेचं आहे आणि तो कसा ओळखावा की हा माझ्यासाठी मला रिप्रेझेंट करायला माझा न्याय हक्क मिळवून द्यायला चांगला वकील हा आहे म्हणून? 100% कसं असतं माहिती का, सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही जेव्हा एखाद्या वकिलाला तुमची केस सुपूर्द करता किंवा सोपता तेव्हा तुम्हाला एक पहिली गोष्ट काय असते की तुम्हाला एक मेंटल रिलॅक्सेशन येतं की बाबा आता माझं काहीतरी चांगलं होणार आहे. हा झाला पहिला विषय. दुसरा विषय असा असतो की आपली जी न्यायव्यवस्था आहे त्या न्यायव्यवस्थेमध्ये जे काही वाटा पळवाटा किंवा आपण म्हणतो कायदा मोडता येत नाही पण वाकवता येतो, हे सगळं करताना तो वकील तुम्हाला काय सांगतोय याला फार महत्व आहे. वकिलांनी क्लायंटला लिगली लिटरेट केलं पाहिजे. मी माझ्या क्लायंटला सांगितलं पाहिजे की बघा आपल्याकडनं 4 प्लस पॉईंट आहेत आणि 5 मायनस पॉईंट आहेत, तर आपण 5 मायनसवर आधी वर्किंग करूयात. ते 5च्या ऐवजी जर ते 3 झाले तर आपले प्लस पॉईंट 4 होतील आणि आपण केस जिंकू. हे त्याला कळलं पाहिजे. जर तुमचे वकील तुम्हाला असं समजून सांगत असतील की एक्झॅक्टली केसचे प्रोज अँड कॉन्स काय आहेत तर काहीच हरकत नाही. कारण प्रत्येकाला नाण्याला दोन्ही बाजू असतात, पण किमान आपल्याला समजून सांगणारा माणूस पाहिजे. ते आपण लक्षात घेतलं पाहिजे की प्रोसिजर कळतीये का, नाही तर आम्ही कोर्टात बघून घेऊ ते तुम्हाला काही समजणार नाहीये होऊन जाईल हा विषय नाही. काय माणसं आहे ना अशी धमकी पण देतात नाही का की असं समजा वाद झाला, जमिनीचा वाद झाला घराघरात, एक सांगतो कोर्टाच्या नादी लागू नका, जे काय ते बाहेर मिटवा. हे पण प्रेशराईज करणं होऊ शकतं. प्रेशर करणं हे प्रेशर करण्यापेक्षा मी म्हणेल कोर्टाला बदनाम करणे. हा, जसं मी तुम्हाला मगाशी पोलिसांचं उदाहरण दिलं की पोलीस बघितल्यावर धडकी भरती, हे कोर्टाला बदनाम करणे. आपल्या मनात ही भावना पाहिजे की मला तिथं न्याय मिळणार आहे, न्याय मिळणार आहे मला, की तुला कोर्टात बघतो म्हणल्यानंतर समोरचा घाबरला पाहिजे की आता अन्याय करता येणार नाही बरं की याला न्याय मिळून जाईल. हे जेव्हा रूढ होईल ना समाजात तेव्हा खऱ्या अर्थानं न्यायव्यवस्था सुदृढ होईल. आणि असं कधी होतं का की बाबा एखाद्याला कळलंय पुढच्या तारखेला काय मी खोटं बोलले आणि आता ही केस पुढे चालवायची मला फक्त तारखा म्हणून नुसतंच खोटं बोलते, त्यावेळेस जज कंटाळतो का? जजला कळतं का की आता बाबा हे जजला हे 100% कळलेलं असतं. कसं असतं एखाद्या केसची जी लाईफ असते ती लाईफ ऑफ द केस कशी ठरते की वेगवेगळ्या ऑर्डर्स जजला करावे लागतात. त्या ऑर्डर केल्यानंतर परत तुम्ही त्या ऑर्डर चॅलेंज करू शकता. ठीक आहे, बरोबर. मग त्यासाठी काय पाहिजे, त्यासाठी जज चांगला पाहिजे. कारण वकील हुशार असलाय तर तो काय करणार आहे, एखादी केस तो 10 वर्ष 20 वर्ष 30 वर्ष पण खेळत ठेवेल. फक्त या कोर्टातून वरच्या कोर्टात तिथून सुप्रीम कोर्टापर्यंत भांडायला काय किती भांडते ते माणसाला. पण त्या जजला कळलं पाहिजे की ऑर्डर्स अशा केल्या ज्याच्यामध्ये स्कोप नाही ठेवला तर ती गोष्ट चांगल्या पद्धतीने हँडल होऊ शकते. म्हणजे चुकीच्या वेळेला अपील करायचा स्कोपच नाही स्कोप नाही ठेवायचा. हा जो विषय हा जजेस लोकांचा आहे. आता न्यायव्यवस्था की ज्युडिशियरीमध्ये कसं असतं की त्यांना जो ताण पडतो किंवा त्यांना ज्या काही सिस्टीममध्ये काम करावं लागतं त्याच्यामध्ये काय होतं की आपल्या भारतीय न्यायव्यवस्थेचा जर आपण विचार केला तर आपल्याकडे कसं झालेलं आहे की आपल्याकडे आत्ता कुठंतरी हे
फास्ट ट्रॅक कोर्ट येणं, हम्म. स्पीडी केसेस सॉल्व्ह करा, हम्म. किंवा लिटरली एखाद दिवस जो असतो तो फास्ट ट्रॅक डे म्हणून असतो. हम्म. ज्या दिवशी तुम्ही जर कोर्टात नाही गेले तुमचं मॅटर डिसमिस करून टाकलं जातं. आता ते सुरू झालंय. हम्म. त्यामुळे आता काय की आता न्यायव्यवस्था जी आहे ना ती आता चांगल्या ट्रॅकला आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. बरोबर आहे. पूर्वी थोडेफार प्रॉब्लेम होते, आता नाही राहिले. हे आपले लिगल अधिकार जे आहेत, आपले हक्क आहेत, किंवा कोर्ट ही गोष्ट आपल्या अधिकारासाठी, डिस्प्यूट रिझोल्युशनसाठी, हे मेन स्ट्रीम मध्ये आणण्यासाठी आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी काय केलं पाहिजे सर? हे रुजवायचा आहे विचार की अरे हे काही वेगळं नाहीये, हे होऊ शकतं, आपले अधिकारच आहेत, हे मेन स्ट्रीम मध्ये यावं. किंवा एखाद्यावर केस पडली का नाही का, तो त्याला समाज वाईट टाकलं करतो की तो असाच आहे, त्याचं असंच झालं, ह्याचं वाटवळ झालं, हे होऊ नये, ही चर्चा होऊ नये म्हणून मेन स्ट्रीम मध्ये याला आमच्यासारख्या तरुणांनी काय केलं पाहिजे? सुरुवात आपल्यापासून करायची. सुरुवात कशी करायची? या बघा, आपण काय इथं प्रबोधन जर करत बसलो तर त्याहीपेक्षा महत्त्वाचा विषय काय असतो की प्रत्येकजण कशी सुरुवात करतो की किती अलर्ट राहतो त्याच्यावर अवलंबून आहे. आपण नेहमी उदाहरण घेताना असं बोलत असतात. आजकाल काय होतं, रील्समध्ये किंवा सोशल मीडियामध्ये उदाहरणं खूप दिली जातात की सिग्नल आहे आणि फक्त एक गाडी थांबलेली आहे, रस्त्यावर कोणी नाही आहे तरी तो थांबून राहिला का, सिग्नल रेड आहे म्हणून तो सिग्नल पाळतोय. ट्रॅफिक कोणी नाही, ट्रॅफिक पोलीस नाही, कोच नाही, पण तो डिसिप्लिन्ड आहे. त्याला माहिती की लाल आहे म्हणून मी जाणार नाहीये आणि ग्रीन झाल्यावर तो निघून गेला. त्यांनी काय केलं, त्यांनी नियम पाळला. बस आपण तेवढंच करायचंय. आपण नियमांमध्ये पाळायला सुरुवात करायची आणि समजून घ्यायला सुरुवात करायची. या दोन गोष्टी आपण जर करायला लागलो आणि हळूहळू सगळ्या समाजात जर तोच प्रकार व्हायला लागला ना तर काय होईल ना, या गोष्टीची गरज राहणार नाही. म्हणजे कायद्याच्या भीतीपेक्षा कायद्याची रिस्पेक्ट असणं महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. आणि काय होतं, जी पेंडन्सी असते ती पेंडन्सी पण का बरं वाढते केसची, की एक छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला की आपल्याकडं ना प्रॉपर्टीच्या गावाकडे वगैरे खूप वाद व्हायचे. आजही फ्लॅट्स आहेत, बंगलोज आहेत किंवा बँकेतले पैसे असतात, शेअर सर्टिफिकेट असतात. आता ह्याचे वाद जेव्हा होतात तेव्हा सगळ्यात मेन डॉक्युमेंट काय असतं की ज्या माणसाच्या नावावर ते आहे त्या माणसाला ना मृत्यूपत्र किंवा विल डीड करून घ्यायची सोय आहे. कायद्यामध्ये मृत्यूपत्र आपण नेहमी ऐकत आलो. मी मध्यंतरी त्याच्यावर रील पण बनवलं होतं की मृत्यूपत्र तुम्ही स्वतः करा. आता कायदा इतकं सोपं झालं आहे की मृत्यूपत्र करण्यासाठी तुम्हाला वकिलाची गरज लागत नाही, तुम्हाला कोर्टात जावं लागत नाही, तुम्हाला कोणीही लागत नाही. तुमचं मृत्यूपत्र तुम्ही करू शकता. काही बेसिक गोष्टी पाळल्यात ते करता येतं. जर प्रत्येकाने या पद्धतीने प्रॉपर्टीची विल्हेवाट कशी लावायची आहे याचं जर मृत्यूपत्र करून ठेवलं तर ती व्यक्ती गेल्यानंतर भावाभावात भांडण होणार आहेत का? आपण मिनिमम करू ना, म्हणजे कमी दावे दाखल होतील, भांडणं कमी होतील, तुम्हाला वकिलाची गरज पण कमी लागेल. फॅमिली लॉयर महत्वाचं आहे, सगळ्यात 100% महत्वाचं आहे. तुम्हाला एक फॅमिली लॉयर असा पाहिजे, जसं आपला फॅमिली डॉक्टर असतो तसं आपल्याला लॉयर पाहिजे की जो लॉयर आपल्याला या गोष्टीची ऍडवाइस देईल. घटना घडण्याच्या आधी ऍडवाइस जर घेतला ना तर प्रॉब्लेम येत नाही. बरोबर. आणि मी एका माझ्या शो मध्ये पण बोललेलो, एक मित्र वकील असावा आणि एक मित्र डॉक्टर असावा. ते सारखं एक सांगल की बाबा काय खायचं काय नाही, नीट राहायचं, दुसरं सांगल कसं वागायचं आणि काय नाही करायचं. आणि हे पटतं, जसं वय होईल ना वाढेल तसं कळतं. कारण एक अल्लड वय असतं तेव्हा ह्या चुका तुम्ही बघता ना, की मला अजून असं वाटतं की आता मी मोठा 30 वर्षाचा होईल मी, तर मला तसं वाटतं की आईला मी हे जाणून घ्यायला पाहिजे होतं, अजून ऐकून घ्यायला पाहिजे होतं, इंटरेस्ट वाढतो. आणि मला असं वाटतं की जे वकिली पेशामध्ये आहेत, जे लॉयर्स आहेत, ते एका प्रमाणे एक देशभक्तीचंही प्रतीक पण आहे की बाबा जे कॉन्स्टिट्यूशन आहे, जे लॉ आहे, तो इम्प्लिमेंट करणं ही पण सर्वोपरी सेवा आहे. आणि मला वाटतं खूप अंडर रेटेड आहे. कारण हे पेशाला असं बघण्यात आलंय की डाकूच असतात खरे हे सगळे, बोलतात लोक असे डिरेक्ट की नाही का की व्हाईट कॉलर आहे. पण खरं जर बघितलं तर अशी किती, तर माझ्या गावातले मी बघितलेले, जसं तुम्ही म्हाताऱ्या जे सांगितलं की तिला तिच्या पोरांनी सगळं हडपून घेतलं आणि तिला सोडली तशीच. पण एक बरोबर वकील मिळाला तर आज तिच्या पाया पडायला लागते सगळ्या पोरांना की म्हातारी जिवंत आहे तोपर्यंत तिला त्रास पण नाही झाला पाहिजे असं कोर्टानं सांगितलं आहे. सो न्याय व्यवस्थेमध्ये असे चांगली लोक पण आहेत आणि ह्या स्टोरीज बाहेर येणं गरजेचं आहे. सो मला तर असं वाटतं की ज्यांचे कोर्टात केस चालू होत्या आणि त्या केस सॉल्व्ह झाल्या आणि त्यांना नाही मिळाला, त्यांना चांगल्या गोष्टी बाहेर सांगायला चालू केला की मी कोर्टात गेलो, मला न्याय मिळाला. हे जेव्हा समाजात येईल तेव्हा समाज जास्त विश्वास ठेवायला चालू करेल. सायबर क्राईम रिलेटेड थोडंसं बोलायचं होतं सर, की ह्यामध्ये काय काय प्रकार आहेत आणि कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये आपण अपील मांडू शकतो. आता आम्ही क्रिएटर आहे, काही लोक शिव्या देतात, हेट कमेंट करतात किंवा प्रायव्हेट फोटोज लीक करायची धमकी देतात मुलींना आजकाल काय काय लोक. मग ह्या बाबतीत काय काय प्रावधान आहेत? याच्यामध्ये उलट असं आहे ना की मध्यंतरी जेव्हा ते फोटोज मॉर्फिंगचा वगैरे जो विषय झाला तर माझ्याकडे पण खूप फोन कॉल्स आले, काही मुली मला येऊन पण भेटल्या की ज्याचा शिकार झाले होते. काय होतं, तुम्हाला सायबर कंप्लेंट जे आहेत त्याच्यामध्ये तर ही सगळी सिस्टीम ऑनलाईन आहे, तुमचं नाव गोपनीय राहते, तुम्ही कंप्लेंट फाईल करू शकताय, फॉलोअप घेऊ शकताय आणि समोरच्याला शिक्षा पण होऊ शकते. ही गोष्ट आपल्याला नाही कळली बरं का, ही गोष्ट गुन्हेगारांना लगेच कळली. गुन्हेगारांना ती एवढी कळली की त्यांनी आता डिजिटल अरेस्ट सुरू केले.
म्हणजे तुम्हाला फोन कॉल येतो, स्क्रीनवर तुम्हाला लगेच पोलीस स्टेशन दिसायला लागतं, व्हिडिओ कॉलमध्ये पोलीस म्हणतात की आम्ही तुम्हाला अरेस्ट केलं आहे आणि डिजिटल अरेस्ट व्हायला लागतं. काल परवा एकीचं 96 लाख रुपये एका पुण्यातल्या एका महिलेची घेतली डिजिटल अरेस्ट करून. म्हणजे काय, तिला फक्त फोनवर पोलीस स्टेशन दिसलं व्हिडिओ आणि तिला सांगितलं की आता तुला कोणालाही फोन लावता येणार नाही, तू आता अंडर अरेस्ट आहेस, तुझी डिजिटली अरेस्ट झालेली आहे. आणि आम्ही विचारतो एवढ्या प्रश्नांची माहिती दे, ते सगळी माहिती दिली. 96 लाख रुपये ट्रान्सफर झाले आणि नंतर तो फोन बंद झाला. मग आता त्या लोकांना हे कळतंय की डिजिटली गोष्टी किती मोठ्या झाल्या आहेत किंवा किती मोठ्या प्रमाणामध्ये या गोष्टी आपल्याला वापरता येऊ शकतात. एक्स्टॉर्शन सारख्या गोष्टी चालू आहेत. एक्स्टोर्शन सारख्या गोष्टी चालू आहेत. तो भयानक प्रकार आहे. हो. ठीक आहे. मग आपल्याला हे कळलं पाहिजे ना की आपल्याला ऑनलाईन कोणत्या कोणत्या गोष्टी फाईल काढता येऊ शकतात. आपण काय सर्च करतो तो आपल्याला अल्गोरिदम दाखवतो. हो, बरोबर, अगदी बरोबर. मग तुम्ही हे सर्च करता का कधी की मला ऑनलाईन काय कोणती कंप्लेंट फाईल करता येऊ शकते? एक जनरल टाकून बघा ना. ज्याला खूप मोबाईल वापरायची सवय असते ना, तो काय करतो, त्याला काही विचारलं तुम्ही, आमकाम कुठं मिळेल रे, तो 1 मिनिटं म्हणतो लगेच मोबाईलमध्ये टाकतो, आई या दुकानात मिळतं इथं आहे. हे जसं आपण सांगतो तसं तुम्ही हे बघा ना की मला जर एखादा अन्याय झाला म्हणून कंप्लेंट फाईल करायची आहे तर ती ऑनलाईन होऊ शकते का? माझा पैसे बँकेतले प्रॉब्लेम झालेत, माझं अकाउंट फ्रीज झालंय, पैसे अडकलेत, सायबर बंद प्रॉब्लेम झालाय काही, तर ते ऑनलाईन होऊ शकतं. या सगळ्या गोष्टी ऑनलाईन कंप्लेंट अवेलेबल आहेत. बरं, ही जी लिटरसी आहे, या लिटरसीमध्ये तुम्हाला कुठेही कोर्टात जावं लागत नाहीये, पोलीस स्टेशनला स्वतः हजर राहावं लागत नाहीये. या सगळ्या गोष्टी तुम्ही फक्त मेल पाठवून पण करू शकताय. आपल्याला मेल पण पाठवायचं नाहीये आणि मग म्हणायचं की बा फ्रॉड झालाय किंवा फसवलं गेलं, ते चालणार नाही. बरोबर आहे. आता अजून एक बघितलं की माझ्या काही मित्रांवर वेळ आली किंवा असं बोलण्यात पण आलं की निर्दोष आहे सगळे, पण त्याच्यात ती एनर्जीच राहिली नाही कोर्टात जायची. भीती वाटते, कोर्ट बघितले तर पाय लटलट कापतायत, मला नको वाटते, मॉरल डाऊन होतं. जर असे व्यक्ती जर आता ह्या फेजमध्ये असतील तर त्यांना तुम्ही काय सांगाल की कसं फेस करावं ह्या सगळ्या गोष्टी? कारण सगळ्यात पहिलं असं आहे बरं का, की आपण एक विचार करायचा असतो. तो विचार असा असतो की वर्स्ट सिच्युएशन काय असते, होऊन काय होईल. माणूस एकदा त्या लेवलला गेला ना की होऊन काय होईल हे जर त्याला कळलं तर त्याच्यानंतर जे होतं ते सगळं चांगलं होतं. बरोबर. जर एखादं या सिच्युएशनला असेल की त्याला असं वाटत असेल की आता माझे पाय कापतायत, मला काय करायचं, माझ्यावर तर अन्याय झाले, मी तर लढू शकत नाही, ठीक आहे, तर आज जे तू जगतोयस ते जर मरण यातना असतील तर तू लढून बघ ना. काय होईल, एक तर जिंकशील तर समाधानी होशील, नाही तर अनुभवी होशील. हारणार काहीतरी तर होशील, हारणार नाही तो माणूस. बरोबर. इतके वेगवेगळे आपण प्रश्न आज हँडल केलेत आणि आय एम शुअर की जसं मी तुम्हाला सांगितलं की एक कन्सेप्ट घेऊन येतोय आपण 2025 मध्ये, त्यामध्ये मला पब्लिक फुड हा पॉडकास्ट करायचा आहे आणि वेगळ्या कन्सेप्टमध्ये 2-3 तास चालला तरी चालेल असं करायचं आहे. आज मी बऱ्याच विषयांना वरवरून हात घातलाय, कारण ह्यातला एक टॉपिक घेतला तर 6 तास चालेल. हे आता सगळ्या प्रेक्षकांवरती आहे की तुम्ही सांगायचंय की तुम्हाला काय ऐकायचंय, तुमचे प्रॉब्लेम्स सांगायचे कमेंट्समध्ये. आम्हाला पॉडकास्ट शूट नाही तोपर्यंत करता आला तर सरांना त्याचे स्क्रीनशॉट पाठवेल, सर त्याच्यावरती व्हिडिओ बनवतील. आणि तुम्ही एक जे काम करताय ना सर, ते खूप 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 लोकांचं तुम्ही भलं करताय, पण तुम्हाला माहिती पण नसेल. मेसेज तर येतच असतील तुम्हाला की तुमच्या व्हिडिओ मला हे अक्कल आली मी हे केलं, असे ढीग मेसेज असणार तुमच्याकडे. पण कधी कधी एखादा लिगल किंवा टेक्निकल विषयाचा आपल्याकडे व्हिडिओ येतो ना, आणि तेव्हा आपण साक्षर होतो, समाधान मिळतं. हो समाधान मिळते. मला एकदा पहाटे 3 वाजता फोन आला. पहाटे 3 वाजता फोन आला, व्हॉट्सअप कॉल होता तो, आणि मी म्हटलं काय नेमका प्रकार म्हणून तो फोन उचलला मी. तो फोन मला जो आला होता तो मला फॉरेन कंट्रीमधला फोन होता आणि ज्या देशातून तो फोन आला होता त्या देशातनं ती एक महिला बोलत होती, ती भारतीय होती. तिच्या बाबतीत तिथं प्रॉब्लेम झाला होता, तिला फसवण्यात आला होता नवऱ्याकडून आणि एम्बेसीमध्ये जाऊन तिला हे कळलं होतं की आपली लग्नाचीच फसवणूक झालेली आहे आणि आपल्याकडे काहीच नाही आणि आता या देशात आपल्याला विचारणार कोणी नाही. तिने पहाटे 3 वाजता मला फोन केला. मी त्याला संबंधित एम्बेसीमध्ये जायला लावलं. तिथं काय कोणाला मेल पाठवायचा, कसं सबमिशन करायचं, सगळं मी तिला व्हॉट्सअपवर पाठवलं. पहाटे 3 वाजता सुरू झालेली गोष्ट आमची सकाळी 7 पर्यंत चालली. मी तिला सगळं पाठवत गेलो, तिने ते सगळं केलं आणि तिचा मला 4 दिवसांनी फोन आला की सर मी इंडियात परत आलेली, मी सुखरूप आहे. वा, म्हणजे एक समाधान मिळालं की ह्या गोष्टी पण होतात. वा, मस्त मस्त. अशा बऱ्याच गोष्टी, बऱ्याच काय नाही, जर 1 तास आपण गप्पा मारल्यात आणि मला हे कंटिन्यू करायचंय, बट टाइम बाउंड असतो पॉडकास्टला. पण जर तुम्हाला सिरीज पाहिजे असेल तरी सांगा, सरांना वेळ कसा काढायचा, काय त्यांच्या ऑफिसला ती बनती तिथं आपण शूट घेऊ. पण हा विषय खूप इंटरेस्टिंग आहे. मला 2025 मध्ये काही विषय घेऊन पुढे यायचे, जे सामाजिक गोष्टी खूप वाढत आहेत. सायबर असेल, लॉ असेल, क्रुएलिटी असेल, हे खूप वाढतंय आणि हे दाखवलं जातंय, त्यामुळे वाढतंय. ह्याबद्दल काम करायचं. एक कॉन्टेंट क्रिएटर म्हणून ह्याबद्दल काय करू शकतो, तर अवेअरनेस क्रिएट करू शकतो. ह्याच्या पलीकडे काय करू शकत नाही. सर ऑलरेडी करतायत. सरांचे डिटेल्स आहेत, सरांचं जे इंस्टाग्राम आहे ते सगळं मी खाली मेन्शन करतोय ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. रीच आउट करा, कमेंट्स करा आणि
आज मला बऱ्याच गोष्टींना काय म्हणजे आय ओपनर होता हा पॉडकास्ट माझ्यासाठी, आणि आय होप तुम्ही सगळ्यांसाठी पण हा आय ओपनर असेल. सर तुम्ही एवढा वेळ दिला आणि आम्हाला साक्षर केलं लिगल गोष्टींबद्दल, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, आणि लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये भेटू. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.